कृष्णा काना मोहना। कोकिळा नावाची पक्षी कुहू कुहू करत होती, ती पण शांत झाली, तिच्या पण डोळ्यातून अश्रू येऊ लागले आणि सर्व गोपिका त्या ठिकाणी रडू लागल्या। पुष्पांना, झाडांना, तुळशींना सगळ्यांना विचारू लागल्या की आमचा प्राणनाथ तुम्ही बघितला का, आमचा कृष्ण कन्या तुम्ही त्या ठिकाणी बघितला का, असं म्हणून त्या ठिकाणी सर्व गोपिकांनी विचार केला, आपण त्या भगवंताला आर्त रूपाने हाक मारू, जर काय आपला देव नाही आला, आपला प्राणनाथ नाही आला, तर ज्या हजारो गोपिका जमल्या होत्या ना मातांनो, त्या सर्व मातांनी गोपिकांनी एकच विचार केला, सर्वांनी मिळून याच यमुनेच्या वाळवंटावरती प्राण देऊन टाकायचं, घरी जायचं नाही, इथेच त्याचं नाव घेऊन आपण प्राण देऊन टाकायचं। म्हणून सगळ्या जणी एकदा भगवंताला आर्त स्वराने हाका मारू लागल्या, कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे, जग जेठी देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा, देवा एकदाच भेट दे, कन्हैया कन्हैया म्हणून सर्व त्या गोकुळवासीय वृंदावनवासी असणाऱ्या सर्व गोपिका भगवंताला हाक मारू लागल्या। सुंदर त्या ठिकाणी श्रीकृष्णाच्या चिंतनामध्ये बुडून गेल्या, सगळ्या जणी मातांना रडू लागल्या आणि सुंदर भगवंताच्या नामाचं एक गीत गाऊ लागल्या। त्या गीताचं नाव आहे गोपी गीत। सुंदर कनक मंजरी छंदामध्ये सुंदर त्या ठिकाणी गोपी गीत गायलं आणि सगळ्या जणी म्हणू लागल्या, देवा आम्हाला सोडून तुम्ही कुठे गेलात, या वृंदावनाला तुमच्यामुळे लक्ष्मीचा वास प्राप्त झाला देवा। कनक मंजरी नावाचा एक छंद आहे पहा, आणि त्या छंदामध्ये ते गोपी गीत गायलं, एक वेगळ्या प्रकारची चाल आहे, तो छंद, तो ढंक असतो पहा, त्या ढंकामध्ये तो सुंदर ते गाणं गायलं। काय म्हणतात, जयति ते दिकं जन्मना व्रज, श्रयत इंद्रिरा शश्वदत्रहि, दयति दृश्यतां दिक्षुतावकाश, त्वयि धृतासवा स्वामी चिन्वते। संस्कृत श्लोक आहे पण थोडक्यात त्याचा मी अर्थ तुम्हाला सांगतो, ऐका। 19 श्लोकामध्ये सर्व गोपिकांनी यमुनेच्या त्या वाळवंटावरती भगवंत काय येत नाहीत, कुठे गेलेत म्हणून त्या विराहामध्ये भगवंताची त्या ठिकाणी आराधना केलेली आहे आणि सुंदर ते गीत गायले। देवा भगवंता तू आम्हाला सोडून गेलास आणि या वृंदावनामध्ये तू गेल्याच्या नंतर खाली सर्व शून्य, नंतर आम्ही आता जिवंत राहू शकत नाही, आमच्यावर अनेक संकट आले लाला, कितीतरी त्या कंसाने पाठवलेले दैत्य या गोकुळावरती या वृंदावनावरती वेगवेगळे संकट आले, पण तुझ्यामुळे आम्ही सगळ्यामधून वाचलो देवा। आम्हाला आठवतो ते काय, एक वेळेस खूप मोठा पाऊस आला होता आणि तू अलगत असा गोवर्धन उचलला होतास, तिथे आमचं रक्षण केलंस। नवे नवे आम्हाला वाटायचं तू आम्हाला भेटावास म्हणून तू खूप बाल्यावस्थेमध्ये लहान असताना चोरीच्या रूपाने आमच्या घरी आलास, आम्हाला दर्शन दिलंस लाला, आता आम्ही कसं जीवन जगायचं, म्हणून त्या ठिकाणी रडू लागल्या आणि राधा राणीने सांगितलं की बस आता जीवन भास, आपण काय करू, सगळ्या मिळून
प्राण देऊन टाकू, प्राण देऊन टाकू असं म्हटल्याबरोबर राधा राणी तयार झाली. राधा म्हणते, राधा ही शुकदेव यांची गुरु आहे. बरं, जे परीक्षित राजाला भागवत सांगतात ना, शुकांची असणारी गुरु राधा आहे. राधेवरती एवढं प्रेम होतं शुकदेवांचं. परम भागवत आणि भक्तीचं स्वरूप असणारी राधा, तिचं नाव जर एकदा घेतलं तर शुकदेवांना 6-6 महिने समाधी लागायची. म्हणून या भागवत शास्त्रामध्ये राधेचं नाव शुकदेवांनी घेतलं नाही. त्यांना असं वाटलं, जर मी राधेचं नाव घेतलं आणि जर मला समाधी लागली तर परीक्षित राजाला कथा कोण सांगेल. त्याच्याकडे किती दिवस आहेत? 7. आणि मला समाधी 6 महिने लागल्यानंतर त्याचा उद्धार होणार नाही. म्हणून भागवत शास्त्रामध्ये शुकदेवांनी स्वतःच्या गुरुचं राधेचं नाव घेतलं नाही. बोला राधे राधे. या बारीक सारीक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवत जा, कारण पुन्हा भेट होती नाही, भेट नाही होत आपली. म्हणून तुम्हाला मी एकदा सगळं सांगून टाकावं लागलोय. ऐका, त्यावेळेस राधा राणी आणि सगळ्या असणाऱ्या गोपिका प्राण देण्यासाठी तयार होतात. भगवंताला विनंती करतात, देवा जर तू आम्हाला नाही भेटलास, चला लवकर, नाही जर लवकर भेटलास तर आता आम्ही प्राण देऊन टाकू, आम्ही प्राण देऊन टाकू. असं म्हणून सगळ्यांनी विचार केला. प्रत्येकीने मोठमोठाले दगड जे होते ना यमुनेच्या त्या वाळवंटामध्ये आपल्या समोर असे घेतले आणि सर्व गोपिकांनी विचार केला, या दगडावरती एकदाच मस्तक आदळायचं आणि त्या भगवंताला अर्पण करायचं. इकडे भगवान कृष्ण करेला माहीत झालं, अरे खरंच या गोपिकांनी प्राण देऊन टाकला तर नंतर जग माझी कधीच पूजा करणार नाही, माझं नाव पण त्या ठिकाणी कोणी घेणार नाही. ही दृढ अशी भक्ती सर्व भगवंतांनी बघितली. आणि बघितल्याबरोबर काय झालं मातांनो, इकडे लक्ष द्या. अचानक त्या यमुनेच्या वाळवंटामध्ये जिथे त्या हजारो गोपिका होत्या, त्या हजारो गोपिकांच्या एकदम मध्यभागी पुन्हा भगवंत त्या ठिकाणी प्रगट झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की. कस काय तुमचा आवाजच माझ्यापर्यंत येईना. गोपाल कृष्ण भगवान की. हा, तुम्हाला 1-2-3 वेळेस सांगावं लागतं. पहा, ऐका, सुंदर त्या ठिकाणी भगवंत आता प्रगट झाले. आणि ज्यावेळेस सर्व गोपिकांनी ते दृश्य बघितलं, आपला प्राणनाथ असणारा सुंदर मोर मुकुट परिधान केलेला आहे, ज्याच्या अंगावरती सुंदर असा पितांबर आहे, हा वैजयंती माळा सुंदर अशी गळ्यामध्ये शोभते, सुंदर शृंगार केलेला असा कृष्ण कन्या सर्व गोपिकांनी बघितला. आणि सुंदर त्या भगवंतासोबत सगळ्या गोपिका नृत्य करू लागल्या. राधा आणि तो मुरारी खेळता ती वृंदावनी. राधा आणि टाळ्या, राधा आणि तो मुरारी खेळता ती कुंजमनी. टाळी वाजवा. काननाचे गोपीनाचे, काननाचे गोपीनाचे नाचे. राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपीजन, नाचे गोपीजन. मन मेरा बन गया सखी रे पवन माधवा, मन मेरा बन गया सखी रे पवन माधवा. राधा आणि तो मुरारी नाचता ती कुंजमनी.
राधा आणि तो मुरारी खेळतात कुंदमनी हो तो मुरारी खेळतात कुंदमनी हो राधा आणि तो मुरारी खेळतात कुंदमनी गाणं गाऊ लागल्या आणि कृष्ण कन्या सोबत सर्व असणाऱ्या गोपिका त्या रासलीलेमध्ये मग्न झाल्या आणि आता ऐका एक एक गोपी एक एक कृष्ण एक एक गोपी एक एक कृष्ण अशी सुंदर रासलीला तयार झाली। आजही वृंदावन भूमीमध्ये तुम्ही गेल्यानंतर एक एक कृष्ण एक एक गोपीचं सुंदर तुम्हाला पात्र त्या ठिकाणी साक्षात रूपाने बघायला भेटतं। कुठे? प्रेम मंदिरामध्ये गेल्यानंतर एक एक गोपी एक एक कृष्ण सुंदर रासलीलेचा प्रसंग आजही त्या ठिकाणी उपभोगायला आपल्याला भेटेल। सुंदर गोपिका त्या ठिकाणी नृत्य करू लागल्या आणि सगळ्यांना समाधान भगवंत त्या ठिकाणी देत आहेत। त्या दिवशीची रात्र सुखदेवजी वर्णन करतात। त्या दिवशीची जी रात्र होती ना रासलीलेच्या दिवशी 6 महिन्याची रात्र आमच्या ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी केली। 6 महिने त्या ठिकाणी ती रासलीला चालत होती। एकच रात्र किती दिवसाची? 6 महिन्याची। जायचं का आपण? जाऊ ना महाराज। कामधंदेवर केल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी येऊ। सुंदर असा रासलीलेचा प्रसंग खूप मोठा आहे पण आपल्याकडे वेळ कमी आहे, थोडक्यात बघूया। रासलीला त्या ठिकाणी पहाट होत आली। किती दिवसाची? 6 महिन्याची। आणि पहाटेच्या वेळेस त्या ठिकाणी भगवंत रासलीला थांबवतात आणि थांबवल्याच्या नंतर भगवंत म्हणतात आता बाद झालं, कारण खूप वेळ झाला, तुम्ही त्या ठिकाणी आता घरी जा। घरी जा म्हटल्याच्या नंतर गोपिका म्हणतात ते दगडच ना आता घेतलेले ते अजून काय लांब फेकून नाही दिले म्हणे आम्ही। भगवंत म्हटले तुम्हाला पतिव्रता धर्म समजतो का? तुमच्या सगळ्यांचे पती घरी वाट बघत असतील, पतिव्रता धर्म समजतो का? सगळ्या गोपिका शांत राहिल्या। एक गोपिका म्हणली काय पतिव्रता धर्म रे? भगवंत म्हटले ऐका गोपिकांनो, एका पतिव्रता स्त्रीची गोष्ट सांगू लागली। कोण? भगवान कृष्ण कन्हैया। काय म्हणतात? ऐका गोपिकांनो, पतिव्रता नारीचा धर्म तुम्हाला मी सांगतो। एक अग्निहोत्री घराण्यातली पतिव्रता श्री नवरा रोज कामावरती जायचा आणि कामावरून आल्याच्या नंतर ती असणारी पतिव्रता स्त्री दर दिवस सेवा करायची। इकडे लक्ष द्या। आणि सेवा करत असताना एके दिवशीचा प्रसंग आहे, मातांनो इकडे लक्ष द्या। पती कामावरून आले। अग्निहोत्री घराणा कशाला म्हणतात? ज्या घरामध्ये सदैव यज्ञ पेटलेला असतो, धूर निघत असतो पाहत्या यज्ञातून, तो खंडित कधीच नसतो, अखंडित सारखं तो यज्ञ पेटलेला खूप मोठा असतो असा घराणा। त्या घरामधली पतिव्रता श्री एके दिवशी पती कामावरून आल्याच्या नंतर दुपारची वेळ आणि ती पतिव्रता श्री आपल्या पतीचं डोकं चोपू लागली। कोण सांगताय? भगवान कृष्ण कन्हैया। कुणाला? त्या गोपिकांना परत पाठवायचंय घरी म्हणून पतिव्रता स्त्रीची गोष्ट सांगू लागले। आणि चोपत असताना
त्या असणाऱ्या स्त्रीचं बाळ, त्या पतिव्रता स्त्रीचं बाळ खेळत खेळत त्या यज्ञाच्या जवळ गेलं मातांनो. मध्ये यज्ञामध्ये लाल बुंदा असा इस्तू होता बरं. इस्तव त्या ठिकाणी पेटलेला होता आणि पतीला झोप लागली. आता ते बाळ यज्ञाच्या एकदम जवळ गेलं. श्रोते मंडळी ऐका, डोकून बघायला लागलं. हिच्या मनामध्ये घालमेल सुरू झाली. पहा, तिला वाटू लागलं जर आता पतीचं डोकं आपल्या मांडीवून खाली ठेवते तर पतिव्रता धर्म नष्ट होतोय. पतीला आत्ता झोप लागली, लगेच ते जागे होतील आणि झोप मोड त्यांची होईल. नाही जर पतीचं डोकं मांडीवरून खाली ठेवावं तर माझं बाळ त्या यज्ञामध्ये पडेल. तिला वाईट वाटू लागलं. काहीच ती बोलत नाही. तेवढ्यामध्ये काय झालं ऐका, ते बाळ त्या यज्ञाच्या एकदम जवळ जात आणि डोकून बघत असताना धाड दिसून त्या यज्ञामध्ये पडतं मातांनो. यज्ञामध्ये पडल्याबरोबर इकडे हिने ते चित्र बघितलं, डोळे झाकले, टप टप अश्रूच्या धारा त्या ठिकाणी पतीच्या शिरावरती पडू लागल्या मातांनो. त्या मुखावरती पडल्याच्या नंतर काय त्या ठिकाणी गरम लागलं म्हणून डोळे उघडले तर बघतात तर काय, आपली पत्नी रडते. काय झालं ग रडायला? ती पतिव्रता श्री म्हणते, स्वामी माझं एकुलतं एक बाळ रांगत रांगत खेळत त्या ठिकाणी त्या यज्ञाच्या जवळ गेलं आणि यज्ञामध्ये त्या ठिकाणी पडलं. त्यावेळेस ते म्हणतात, मग मला सोडून त्या ठिकाणी तू लवकर त्या बाळाकडे जायचंस ना, का नाही गेली? स्वामी, जर मी तुमचं डोकं खाली ठेवून जर निघून गेले असते तर माझं पातिव्रत्य नष्ट झालं असतं आणि मला पातक लागलं असतं. त्यावेळेस ती पतिव्रता स्त्री होती मातांनो. तिचे पती म्हणतात, अगं जा बघ त्या यज्ञामध्ये जाऊन बाळाला काही झालेलं नाही. ती जाऊन बघते, अलगत त्या यज्ञामधून बाळाला बाहेर ती काढते आणि बाहेर काढल्याच्या नंतर बघते तर मातांनो इस्तवाचा स्पर्श पण त्या बाळाला झाला नव्हता. ही ताकद कशाची? पतिव्रता श्रीची ताकद आहे. हे कोण सांगतंय? भगवान कृष्ण कन्या म्हणतात, अगं गोपिकांनो, ही पतिव्रतेची ताकद आहे आणि तुम्ही तुमच्या पतीला घरी ठेवून आलात, हे बरं नाही. तुम्ही लवकर निघून जा. आता अशी गोष्ट सांगितल्याच्या नंतर गोपिका घरी जातील असं वाटलं ना कृष्ण कन्याला, पण मातांनो तसं झालं नाही. त्याच्यातली एक हस्ते पिंपळगावची गोपिका मध्येच उठली आणि ती म्हटली, देवा मला पण एका पतिव्रता स्त्रीची गोष्ट येते म्हणे, मी तुम्हाला गोष्ट सांगते. भगवंत म्हटले, सांग. ती म्हटली, अशीच एक पतिव्रता स्त्री होती, नवऱ्यावरती एवढं प्रेम करत होती तिच्या पतीवरती, पती जेवल्याशिवाय ती जेवत नव्हती. अजून एकदा सांगतो, पती जेवल्याशिवाय जेवत नव्हती. अजून एक वेळेस सांगू, पती जेवल्याशिवाय ती जेवत नव्हती. हे मी तुम्हाला सांगतोय, लक्षात असू द्या. बोलो राधे राधे. समजलं तुम्हाला? ऐका, पती जेवल्याशिवाय जेवत नव्हती, पण देवा खूप प्रेम होतं तिचं पतीवरती. एके दिवशी तिचे पती काय म्हणले, हे बघ मला माहितीये तुझी किती दृढ अशी माझ्यावरती श्रद्धा आहे. दर दिवस तू मला अगोदर भोजनाचं ताट तयार करून ठेवतेस, मला जेवायला वाटतेस आणि नंतर तू जेवायला बसतेस. पण हे बघ, मी 5 दिवसासाठी त्या ठिकाणी दूरच्या गावाला चाललोय माझ्या कामानिमित्त, म्हणून करता माझी वाट न बघता दर दिवस तू तुझ्या वेळेनुसार जेवण करत जा, असं म्हणून तिचे पती असणारे घराच्या बाहेर जातात. ही गोष्ट कोण सांगते? एक गोपिका. कुणाला? कृष्णाला त्या ठिकाणी सांगते. लाला, तो पती घराच्या बाहेर जातो आणि बाहेर गेल्याच्या नंतर ही कडी लावून घेते मधून आणि सुंदर आपल्या मालकासारखा मातीचा सुंदर पुतळा तयार करते. काय करते? सुंदर मातीचा पुतळा तयार करते आणि पुतळा तयार करून आता तिला स्वतःला जेवायला बसायचंय, पण माझे पती जेवल्याशिवाय मी जेवणार नाही म्हणून सुंदर एक ताट तिने तयार केलं
आणि तयार केल्याच्या नंतर त्या मातीच्या पुतळ्याच्या समोर ठेवलं. पण इकडे काय झालं ऐका, तिचे पती जे म्हटले होते ना 5 दिवस परत येणार नाही, काहीतरी अडथळा आला म्हणून ते लगेच परत आले. परत आल्याच्या नंतर टक 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 अशी कडी वाजवली. 1-2 वेळेस कडी वाजवल्याच्या नंतर इकडे या मातीच्या पुतळ्यासमोर पण तिने ताट ठेवलेलं आहे. आता तुम्ही मला सांगा, गोपिका म्हणते भगवंताला, देवा हे लाला तू सांग, तिचा खरा पती आल्याच्या नंतर तिने त्या मातीच्या पुतळ्यापाशी बसावं का कडी उघडून त्या खऱ्या पतीला मध्ये घ्यावं? तुमचं काय म्हणणं आहे मातांनो? काय म्हणणं आहे? खरा पती आल्याच्या नंतर मातीच्या पुतळ्याची काय गरज आहे का? हा, बोला बोला. खऱ्या पतीलाच त्या ठिकाणी मध्ये घ्यावं, जेवायला त्या ठिकाणी ताट तयार करून द्यावं की नाही? भगवान कृष्ण कन्या म्हटले, हे गोपिका बरोबर आहे तुझं. खरा पती आल्याच्या नंतर तिने त्या मातीच्या पुतळ्याला भाजायचं नाही, तिने कडी उघडावी आणि त्या खऱ्या पतीला मध्ये घ्यावं आणि आपल्या हाताने जीव घालावं. ते असं म्हटल्यानंतर तिने खूप मोठ्याने टाळी वाजवली आणि ती गोपिका म्हणते, मला पण देवा तुझ्या मुखातून हेच ऐकायचं होतं. घरी जे आमचे पती आहेत ते सगळे मातीचे पुतळे आहेत आणि खरा पती असणारा तू आहेस, आमचा खरा पती तू आहेस. आणि असं म्हटल्याच्या नंतर भगवंताने सगळ्या गोपिकांचं दर्शन घेतलं आणि सगळ्या गोपिकांना भगवंत म्हणतात, धन्य आहेत तुम्ही गोपिकांनो, तुमच्यासारखं प्रेम या जगामध्ये माझ्यावरती कोणी त्या ठिकाणी करत नाही. असं म्हणून भगवंताने सुंदर त्यांची सगळ्यांची इच्छा पूर्ण केली आणि सगळ्यांची इच्छा पूर्ण केल्याच्या नंतर त्या ठिकाणी शुकदेवजी परीक्षित राजाला सांगतात, एक वेळेस नारद महर्षी, आता थोडक्यात बघूया थोडं. नारद महर्षी कंसाच्या मथुरा नगरीमध्ये जातात. कोण कथा सांगू लागले? शुकदेवजी परीक्षित राजाला, ऐक राजन, कंसाच्या राज दरबारामध्ये आले. नारायण नारायण, कंसाने दिव्य असं स्वागत केलं. स्वागत केल्याबरोबर, हे नारद महर्षी काय समाचार आहे सांगा, काय समाचार आहे सांगा म्हटल्याच्या नंतर नारद महर्षी म्हणतात, कंसा कधी मारणारस तुझ्या शत्रूला? तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं काय, नारद महर्षी ज्या ठिकाणी खूप सुंदर आनंद चाललेला आहे ना, त्या ठिकाणी काहीतरी कळ लावून देत असतात. ज्याने लावलेली कळ कधीच रद्द होत नाही त्यांना काय म्हणतात? नारद. ना म्हणजे कधीच त्या ठिकाणी आनंद भेटू देत नाहीत. कळ लावण्याचं काम नारद महर्षी करत असतात आणि त्यांना कुठं काय चाललंय सगळं समजतं बरं का. हस्ते पिंपळगावला काय चाललंय, कितवा दिवस आहे सप्ताहाचा, कोण कोण काय काय करतं हे सगळं नारद महर्षीला समजतं. पहा, असे नारद काय काय ठिकाणी असतात, आपल्या इकडे नाहीत बरं. बोला राधे राधे. त्यांना का समजत असेल? कारण त्यांची शेंडी म्हणजे अंटीना आहे. पहा, अंटीना जर व्यवस्थित असेल तर टीव्हीवरती सगळे चॅनल व्यवस्थित चालतात. रेंजच नसेल तर, अंटीना जर नसेल तर टीव्हीवर मुंग्याच येतील सगळे. नारद महर्षी त्या ठिकाणी आले आणि कंस राजाला सांगू लागले, कंसा कधी मारणार सांग, असं म्हटले. आणि लगेच नारद महर्षी निघाले. इकडे भगवान कृष्ण कन्हैयाच्या जवळ आले. देवा तुम्ही कशासाठी अवतार घेतलाय? भगवंत म्हटले, कंसाला मारण्यासाठी. मग कधी मारणार म्हणे? दोन्हीकडे कळ लावून दिली. कोणी? नारद महर्षींनी. आणि आता ऐका, गोड एक चरित्र तुम्हाला थोडक्यामध्ये सांगेल. सुंदर कंस राजाने मीटिंग भरली आणि मीटिंग भरवल्याच्या नंतर कंसाने त्या मीटिंग मध्ये आक्रू नावाच्या एका भगवंताच्या भक्ताला जवळ बोलून घेतलं आणि जवळ बोलून घेतल्याच्या नंतर त्याचा हात आपल्या हातामध्ये घेतला. कुणाचा? आक्रूरजीचा. आक्रूराचा हात आपल्या हातामध्ये घेतल्याबरोबर आक्रूरजीच्या लक्षात आलं, आतापर्यंत कधीच त्या ठिकाणी आपला हात या राजाने स्वतःच्या हातामध्ये नाही घेतला. आज ज्या अर्थी आपला हात त्याच्या हातामध्ये घेतलाय त्या अर्थी काहीतरी मला काम सांगणार आहे. लक्षात असून द्यायचं. एखादा माणूस जर लयच गुलुगुलू गोड बोलायला लागला ना आपल्याला,
समजून घ्यायचं, हे काहीतरी आपल्याला काम सांगणार आहे. हे काही भरपूर अशा गोष्टी शिकायसारख्यात. नंतर अक्रूरजीला जवळ बोलून घेतलं आणि जवळ बोलून घेतल्याच्या नंतर सांगतात, हे अक्रूरजी ऐका, आज तुम्हाला त्या ठिकाणी गोकुळ नगरीमध्ये जायचंय आणि माझं एक काम करायचंय. काय राजे साहेब सांगा. काही नाही, त्या ठिकाणी जाऊन माझे जे दोन शत्रू आहेत ना, काय नाव आहे त्यांचं, भगवान श्रीकृष्ण कन्हैया आणि बलराम, या दोघांना त्या ठिकाणी घेऊन यायचंय. असं ऐकल्यानंतर अक्रूरजीच्या अंगाला तापच आली. पहा, भगवंताचा भक्त होते बरं अक्रूरजी. का ताप आली? कारण कंसाचा तो शत्रू आहे आणि हे अक्रूरजी त्याला इथे घेऊन आल्यानंतर मी त्याला मारणार आहे. हे सोपं काम तुम्ही करा. आता हे सोपं काम आहे का अवघड काम आहे? अक्रूरजी म्हटले, मनामध्ये म्हणू लागले, मी जर नाही गेलो तर हा कंस मला इथे जिवंत ठेवणार नाही, आणि जर गेलो तर हे खूप मोठं पापाचं काम आहे म्हणे. देवाला या ठिकाणी घेऊन येणार आणि कंस मारणार, येतो सर्व पातक कुणाला लागेल? माझ्यासारख्या सामान्य माणसाला लागेल. म्हणजे आडकी त्यामध्ये जशी सुपारी सापडावी ना, तशी अवस्था आमच्या अक्रूर काकांची झाली मातांनो. आणि अक्रूरजीला काही समजेना, पण अक्रूरजीने एक विचार केला की इथे मरण्यापेक्षा, मी जर नाही गेलो तर या दुष्ट असणाऱ्या माणसाच्या हातून मरण्यापेक्षा तिथे जाऊन भगवंताच्या जवळ जातो, प्राणच त्या ठिकाणी ठेवून देतो, भगवंताच्या जवळ जाऊन प्राण सोडून देतो, असा मनामध्ये विचार केला. अक्रूरजी तयार झाले. ऐका, अक्रूरजीने रथ सज्ज केला आणि अक्रूरजी रथामध्ये बसतात आणि रथामध्ये बसल्याच्या नंतर सकाळी निघाले अक्रूरजी. कधी निघाले? सकाळी अक्रूरजी निघाले. श्रोत्यांनो, मातांनो, ऐका, एकदम 10-12 किलोमीटरचा रस्ता आहे. 12 ते 13 किलोमीटर भरतील जास्तीत जास्त. तर या 12-13 किलोमीटर जाण्यासाठी फक्त 1 ते 1.5 तास लागेल, 2 तास लागेल, 3 तास लागेल. पण सकाळी निघालेले अक्रूरजी, दिवस मावळला त्यांना जाण्यासाठी. तुम्ही म्हणाल एवढा वेळ का लागला? 1-2 किलोमीटर गेले की थांबायचे. मनामध्ये अक्रूरजी विचार करायचे, अरे तिथे गेल्याच्या नंतर भगवंत मला ओळखतील का? मला प्रेमाने त्यांच्या हृदयाला लावतील काय? खूप असं वाईट काम कंसाने मला सांगितलं असं म्हणून त्या ठिकाणी त्यांना वाईट वाटायचं, थांबायचं. पुन्हा 4-5 किलोमीटर झाल्याच्या नंतर मनामध्ये पश्चाताप करायचे, देवा मला जीवन जगायची इच्छा नाही. आणि एकदम जवळ जवळ गेल्याच्या नंतर भगवंताचं ध्यान करायला सुरुवात केली. भगवंताचं सुंदर मुखाने त्या ठिकाणी भगवंताचं भजन करत 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 अक्रूरजीचा रथ मातांनो त्या ठिकाणी गोकुळ नगरीच्या जवळ आला. गोकुळ गाव कसं आहे माहिती आहे? आपल्या गावासारखंच आहे बरं, असं थोडस मोठं येईल, पण एकदम आजही जर गेलात ना, पूर्वी जसं गोकुळ होतं तशाच पद्धतीचं गोकुळ आहे. पहा, गोकुळाच्या एकदम जवळ मातांनो त्या ठिकाणी अक्रूरजी गेले आणि गावामध्ये प्रवेश करत असताना लक्ष द्या, एक मुलगा त्यांनी बघितला आणि त्या मुलाला सहज अक्रूरजी म्हणाले, अरे बाळा, नंद बाबाचा राजवाडा या ठिकाणी कुठे आहे सांग. मातांनो, नंद बाबाचा राजवाडा कुठे म्हटल्याच्या नंतर रथबीत सजवलेला बघितला त्या बाळाने. आमच्या कन्याचा लाडका गोपाळ असणारा तो मित्र होता. तो म्हटला, ज्या ती रथ घेऊन आलाय ना, नक्की आमच्या भगवंताला कुठेतरी नेण्यासाठी आलेला असावा. रस्ता विचारतात अक्रूरजी आणि या गोपाळांनी, या असणाऱ्या त्या छोट्या गोपाळाने रस्ता सांगितलं. हे काका ऐका, इथून सरळ जायचं. सरळ गेल्याच्या नंतर 3 रस्ते लागतील. त्याच्यातला 1 नंबरचा रस्ता सोडून द्यायचा, 2 नंबरचा रस्ता सोडून द्यायचा, 3 नंबरच्या रस्त्याने सरळ पुढे गेल्याच्या नंतर पुन्हा त्या ठिकाणी एक वाकडी बावळ लागेल. वाकडी बावळ लागल्याच्या नंतर एक छोटासा वडा लागेल. त्या वड्याच्या वर गेल्याच्या नंतर 5 रस्ते म्हणे, त्याच्यातला एकदम मधला धरायचा. मधला रस्ता धरल्याच्या नंतर सरळ पुढे जायचं. पुन्हा 2 रस्ते, त्या 2 रस्त्याच्या डाव्या बाजूला वळायचं
आणि डाव्या बाजूला ओढल्याच्या नंतर सरळ पुढे गेल्याच्या नंतर एक त्या ठिकाणी 10 तुम्हाला घर दिसतील. त्यातल्या एकदम मधल्या घराच्या जवळ जायचं. तिथून एक छोटीशी बोळी आहे. त्या बोळीतून मध्ये गेल्याच्या नंतर सुंदर त्या ठिकाणी हा नंद बाबाचा राजवाडा बघायला भेटेल. आता एवढं सांगितलेलं याच्या लक्षात काय बसलं. त्यांनी प्रयत्न केला. अक्रूजीने सरळ गेले. 3 रस्ते होते. पहिला सोडून दिला, दुसरा सोडून दिला, तिसऱ्या रस्त्याने सरळ पुढे गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी पुन्हा 2 रस्ते लागले. तिथे एक वाकडी बाबळ लागली. तिथून डावीकडे ओढले. डावीकडे ओढल्याच्या नंतर पुढे एक छोटासा वडा लागला. वड्याच्या नंतर 5 रस्ते लागले. मधला धरला. मधला धरल्याच्या नंतर 10 घर दिसले आणि 10 घरापासून एक मधली बोळी दिसली. त्या बोळीच्या बाहेर निघल्याच्या नंतर मातांनो तो रस्ता डायरेक्ट मथुरेला जात होता. कुठे जात होता? मथुरेला. तिथे आल्याच्या नंतर अक्रूजीला लक्षात आलं, हा भगवंताचा लाडका भक्त दिसतोय, लाडका मित्र दिसतोय. मला पाठीमागेच त्यांनी पाठवून दिलं. घर तर सांगितलंच नाही, पण जिथून आलतो ना तिथे कंसाच्या नगरीकडे यांनी रस्ता मला दाखवून दिला. असं म्हणून अक्रूजी त्या ठिकाणी पुन्हा अनेक माणसाला विचारतात. नंद बाबाच्या राजवाड्याच्या जवळ येतात. वेळ कमी असल्यामुळे त्या ठिकाणी डायरेक्ट नंद बाबाच्या राजवाड्याच्या जवळ गेले. आणि जवळ गेल्याच्या नंतर ऐका, माझे कृष्ण कन्हैया बलरामजी गाईच्या गोठ्यामध्ये त्या ठिकाणी खेळत होते. 2 जण खेळत असताना असणारे अक्रूजी रथातून खाली उतरतात. ऐकताय सर्वजण? रथातून अक्रूजी खाली उतरले, पळत गेले. अलगद असणारे त्या ठिकाणी कृष्ण कन्हैयाला उचललं आणि आपल्या हृदयाला लावलं. हृदयाला लावल्याच्या नंतर मातांनो एक शब्दही अक्रूजी बोलले नाही, पण देवाला हृदयाला लावलं. भगवंताची मान अशी त्या ठिकाणी इथे खांद्यावरती आहे आणि अक्रूजीचा चेहरा पुढे आहे. असं बाळाला घेतल्याच्या नंतर त्या कृष्ण कन्हैयाला अक्रूजीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. कृष्ण कन्हैयाचे पूर्ण पाठ त्या ठिकाणी भिजून गेली. काका काय झालं तुम्हाला रडायला? काय झालं म्हटल्या बरोबर अक्रूजी कृष्ण कन्हैयाच्या कानात सांगतात, देवा मला माहिती तू जगाचा मालक आहेस. कुठून मला मनुष्य जन्म प्राप्त झाला? दुष्ट असणाऱ्या कंसाने खूप मोठं वाईट काम मला सांगितलं रे देवा. त्याने तुला घेऊन यायचं काम मला सांगितलं आणि देवा तुम्हाला तिथे मी घेऊन गेल्याच्या नंतर तो कंस राजा तुम्हाला मारणार आहे असं वाईट काम मला सांगितलं देवा. असं म्हणून अक्रूजी रडू लागले. काका रडू नका, तुम्हाला माहिती ना मी जगाचा मालक आहे, मला कोण मारेल बरं, पण तुम्ही मला नेण्यासाठी आलायत ही गोष्ट माझ्या मैयाला सांगू नका बरं. कारण माझी असणारी यशोदा मैया ना माझ्या खूप प्रेम करते. तिला जर माहीत झालं ना मी गोकुळ सोडून त्या ठिकाणी मथुरेला जाणार आहे तर माझी मैया प्राण सोडून देईल. म्हणून माझ्या आईला माझ्या यशोदा मैयाला ही गोष्ट सांगू नका. ठीक आहे का ना? तेवढ्यात नंद बाबा राजवाड्यातून बाहेर येतात. सुंदर अक्रूजीला बघितल्याच्या नंतर दिव्य असं स्वागत अक्रूजीचं केलं. आपल्या त्या वाड्यामध्ये सुंदर नंद बाबाने नेलं, सुंदर स्वागत केलं आणि स्वागत केल्याच्या नंतर हातपाय धुण्यासाठी पाणी दिलं. आणि रात्रीच्या समयाला यशोदा मैयाला नंद बाबा सांगतात, अगं अक्रूर काका आपल्या या गोकुळ नगरीमध्ये आलेत, सुंदर त्यांना भोजन तयार करा. वेगवेगळे पदार्थ आमच्या यशोदा मैयाने त्या ठिकाणी तयार केले. भोजनाचं ताट तयार केलं. अक्रूरजी भोजनाला बसल्याच्या नंतर सहज नंद बाबाने प्रश्न विचारला, मातांनो की कोणत्या कारणास्तव तुम्ही या ठिकाणी येणं केलं? अक्रूर काका म्हणतात, हे नंद राजा, कंस हा मथुरेचा राजा आहे. त्याने मथुरा नगरी खूप अशी सजवलेली आहे आणि सुंदर धनुर्याग त्या ठिकाणी आरंभलेला आहे संपूर्ण नगरीची शोभा करण्यासाठी. आणि सुंदर त्या ठिकाणी त्या धनुर्यागासाठी तुम्हाला निमंत्रित केलंय आणि कृष्ण कन्या बलरामजी यांना घेऊन यायचं मला सांगितलंय.
याच्यासाठी मी आलोय. खरं सांगितलं बरं का, कोणी आकृतीने. पण हे शब्द स्वयंपाकघरामध्ये आमच्या यशोदा मैयाच्या कानावरती गेले. मातांनो ऐका, जगाच्या मालकाची आई हे शब्द ऐकले. हातामध्ये जे छोटस पातेल होतं, एका हातामध्ये ताट होतं, भाजी भाकरी त्या ठिकाणी मोडलेल्या होत्या, सारखं वाढायला त्या ठिकाणी जात होती. हातातलं भाजीचं पातेल खाली पडलं. ते दुसऱ्या हातामध्ये जे ताट होतं ते पण खाली पडलं. पुन्हा वाढायला ती गेलीच नाही. आमच्या कृष्णकाने पुटो पुटो सगळं त्या ठिकाणी ताटामध्ये नेऊन द्यायचे. सगळेजण अक्रू काका त्या ठिकाणी झोपले, नंद बाबा झोपले. रात्रीचे 1 वाजले मातांनो, रात्रीच्या 1:30 वाजले, 2 वाजले, तरी यशोदा मैया झोपत नाही. आमचे भगवंत 2:30 वाजता उठले आणि उठल्याच्या नंतर यशोदा मैया एकटीच त्या ठिकाणी बसली होती. मातांनो मैयाच्या जवळ भगवंत जातात. यशोदा मैयाच्या डोळ्यातून टप 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 त्या ठिकाणी पाणी त्या ठिकाणी गळत होतं. जगाचे मालक असणारी कृष्ण कन्या विचारतात, मैया काय झालं तुला रडायला? ऐका मातांनो, यशोदा मैया काय म्हणते. मैया त्या ठिकाणी लालाला बोलू लागली, लाला खरंच सांग लाला, तुझ्यावर प्रेम करत असताना मी तुला ज्यावेळेस तू दही मागशील त्यावेळेस दही दिलं, ज्यावेळेस तू लोणी मागशील त्यावेळेस लोणी दिलं. खरंच सांग लाला, तुझ्यावर प्रेम करण्यामध्ये मी कुठे कमी पडले? अरे एक दिवशी तुला मी उकळाला बांधलं म्हणून माझा तुला राग आला का? नाही मैया, असं कोण म्हणलं तुला? लाला एके दिवशी यमुनेच्या वळवंटावर मधली माती तू खाल्लीस आणि यमुनेची माती खाल्ल्याच्या नंतर का माती खाल्लीस म्हणून मी तुला काठीने मारलं, म्हणून तुला माझा राग आला का? हे शब्द ऐकले आणि जगाचा मालक एक शब्दही बोलत नाही. मातांनो तोही धाय मोकलून रडू लागला. आणि यशोदा मैयाला भगवान कृष्ण कन्या म्हणतात, नाही आई, कोण म्हणलं तुझा राग मला आला नाही? मग यशोदा मैया म्हणू लागली, लाला माझा राग नाही तुला आला तर मग मला सोडून तू का चाललास? त्यावेळेस भगवंत म्हणतात, आई तुला कोणी सांगितलं? यशोदा मैया म्हणते, मी सगळं ऐकलंय देवा. लाला तू जर मला सोडून गेलास तर मी त्या ठिकाणी एक दिवसही जगू शकत नाही. आई खरंच तू माझ्यावरती प्रेम केलंस ना? लाला याच्यात तुला काही शंका वाटते का? आई खरंच जर तू प्रेम केलं असेल ना तर मैया मी 2 दिवस त्या ठिकाणी राहील, 3ऱ्या दिवशी परत येतो गाई. त्यावेळेस यशोदा मैयाने एक शब्द असा वापरला की भगवंत सर्वात जास्त त्या दिवशी रडले. पहा अवतार कार्य संपेपर्यंत. ऐका, कारण यशोदा मैयाला पण माहीत झालं होतं की हे बाळ माझे नसून कुणाचे? देवकी मातेचे. त्यावेळेस यशोदा मैया म्हणते, लाला त्या मथुरा नगरीला तू गेल्याच्या नंतर तिथल्या लोकांनी जर तुला विचारलं तुझे आई बाबा कोण आहेत, तुझी आई कोणती आहे, त्यावेळेस लाला तू काय उत्तर देशील? असं म्हटल्याच्या नंतर आईला घट्ट मिठी मारली त्या जगाच्या मालकांनी. मातांनो आपण आपल्या बाळावर किती प्रेम करतो. आपलं बाळ जर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये शिकायला जर त्या ठिकाणी असेल, कधी वाट लावताना आपली आई धाय मोकलून रडत असते, बाळा तिथे काळजी घे बरं, तुझ्या तब्येतीची काळजी घे. हा तर जगाचा मालक आहे, तो माझा नसून याला जन्म देणारी देवकी माता हे आमच्या यशोदा मैयाला माहीत झालं. त्यावेळेस भगवंत रडत रडत मातांनो म्हणतात, आई मी त्या मथुरा नगरीला गेल्याच्या नंतर तिथल्या सर्व लोकांनी मला विचारल्याच्या नंतर मी त्यांना हात जोडून सांगेल की माझी मैया असणारी यशोदा मैयाच आहे. मी त्या ठिकाणी देवकी माता माझी आई आहे हे कदापि सांगणार नाही, आई कदापि सांगणार नाही. असं म्हणून त्या ठिकाणी मातांनो दोघही त्या ठिकाणी खूप रडतात. भागवत महापुराणातला हा प्रसंग असा आहे, कृष्ण कन्या एवढं कधीच रडले नाही मातांनो. अहो देव जरी झाला ना तरी तो म्हणतो यशोदेसारखं प्रेम जगामध्ये कधीच त्या ठिकाणी कोणीच भगवंतावर एवढं प्रेम केलं नाही. पालन पोषण करणारी यशोदा मैया आहे, जन्म देणारी देवकी माता आहे. प्राप्त काळी सकाळी मातांनो अक्रूजी स्नान करतात,
ज्या पोराने तो रस्ता सांगितला होता ना मथुरेकडे जाण्याचा, त्या पोराने पूर्ण गावामध्ये दौंडी देऊन सांगितलं, कोणीतरी एक आक्रूर नावाचा माणूस आपल्या प्राणनाथाला नेण्यासाठी आलेला आहे. सगळ्या गोपिकांनी घरचं काम सोडून दिलं. मातांनो, खूप कृष्णप्रिय होत आहे. मातांनो, तुमच्यासारख्याच कृष्णप्रिय होत्या. सगळ्या गोपिका नंद बाबाच्या राजवाड्याच्या समोर आल्या आणि नंद बाबाच्या राजवाड्याच्या समोर येऊन त्या ठिकाणी सगळ्यांच्या डोळ्यामधून असे काय अश्रू येऊ लागले. मातांनो, नंद बाबाच्या राजवाड्याच्या समोर जणू काय एखादी नदी त्या ठिकाणी वाहते. सगळ्या गोपिका रडू लागल्या. कोण आहे हा नेण्यासाठी आलेला? आक्रूर. अक्रूर शब्दाचा अर्थ काय होतो हे ब्रह्मदेवा? आक्रूर म्हणजे जो क्रूर नाही. क्रूर नाही म्हणजे नाही, क्रूर म्हणजे रागिष्ट, जो रागिष्ट नाही, क्रोधिष्ट नाही, असा असणारा आक्रूर. हा तर आमच्या प्राणनाथाला न्यायला आलाय. कोणी नाव ठेवलं याचं आक्रूर? असं म्हणून सगळ्या त्या ठिकाणी गोपिका रडू लागल्या. आणि रडत असताना ऐका, सगळ्या गोपिकांनी एक विचार केला की या असणाऱ्या रथाच्या समोर आपण सगळ्यांनी झोपायचं. गोकुळामधल्या असणाऱ्या त्या गोपिका किती प्रेम करत होत्या भगवंतावरती. सगळ्यांनी इथे झोपायचं आणि कृष्ण कन्याला त्या आक्रूरजीला प्रार्थना करायची, आमच्या प्राणनाथाला जर घेऊन जायचं असेल तर काय करा, आमच्या अंगावरून त्या ठिकाणी हा रथ न्या. जेव्हा आमचा प्राण जाईल ना, त्याच वेळेस भगवंताला या गावातून घेऊन जायचं. आणि इकडे नंद बाबांनी आक्रूरजीची तयारी सुरू केली. मातांनो, आता माझं बाळ आज जाणार, बलरामजी सोबत जाणार आहेत म्हणून यशोदा मैया सकाळपासून सुंदर स्वयंपाकाला लागली. लालासाठी शिदोरी बांधून देऊ लागली. मातांनो, खूप सुंदर अशी शिदोरी तयार केली. एका छोट्याशा डब्यामध्ये दही, एका कापडामध्ये सुंदर त्या ठिकाणी भाकरी बांधलेल्या आहेत. वेगवेगळे पदार्थ तयार केले, सुंदर असणारी शिदोरी तयार केली. आणि मातांनो, ज्यावेळेस भगवंताचा शृंगार करू लागली ना, शृंगार करत असताना माझी यशोदा मैया सर्वात जास्त रडली. मातांनो, लाला, दर दिवस तुला माझ्या हाताने मी आंघोळ घालते आणि दर दिवस तुला मी तिलक करते, मोर मुकुट परिधान त्या ठिकाणी मी स्वतः माझ्या हाताने बांधते. उद्यापासून या सगळ्या गोष्टी मला करता येणार नाहीत. असं म्हणून सुंदर शृंगार करत असताना स्वतः रडू लागली. पूर्ण तयारी केली आणि नंद बाबांनी यशोदा मैयाला खूप मोठ्या आवाजात कठोर शब्दाने काय म्हटले, हे यशोदे, तुझं खूप प्रेम आहे कृष्ण कन्यावरती, बलरामजीवरती, मला माहितीये, पण तुला त्या ठिकाणी माझी शपथ आहे, जोपर्यंत भगवंत या गावाच्या बाहेर जात नाही तोपर्यंत तू या राजवाड्याच्या बाहेर यायचं नाही. अशी शपथ घातली. कोणी? नंद बाबांनी यशोदा मैयाला. का नंद बाबांना माहित होतं, जर ही यशोदा जर बाहेर आली तर भगवंत लवकर त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. असं म्हणून भगवंत त्या राजवाड्याच्या बाहेर येतात. बलरामजी बाहेर येतात. 2-3 गोपाळ आणि नंद बाबा त्या ठिकाणी बाहेर येतात. त्या रथामध्ये जाऊन बसतात. श्रोत्यांनो, गावकरी मंडळी, ऐका, आपण आपल्या गावातले लेख वाट लावताना सर्व जसं गाव येतं ना, तसे त्या गोकुळ नगरी मधल्या सर्व असणाऱ्या गोपिका रथाच्या समोर 1 किलोमीटर अशा आडव्या झोपल्या आणि आक्रूरजीला काय म्हणू लागल्या, गवळना मनती यशोदेला, कोठे गे सावळा, कारत शृंगारीला, सांगे वो मजला, अक्रूर उभास बाई गे साजनी, या नंदाचे अंगणे मिळाला गवळणी, या नंदाचे अंगणे मिळाला गवळणी. सज्जनांनो, सगळ्या गोपिका समोर जमल्या. यशोदा मैया त्या ठिकाणी राजवाड्यामध्ये आहे. काही आडव्या झोपल्या, काही रथाला त्या ठिकाणी सामोरे आल्या म्हणू लागल्या, यशोदे, आमचा प्राणनाथ कुठे चाललाय?
अशा त्या ठिकाणी धाय मोकळी रडत असताना यशोदा मैया त्या ठिकाणी एकटीच त्या राजवाड्यामध्ये आहे. त्या रथामध्ये कृष्ण कन्या बसले आणि सर्व गोपिका पुन्हा त्या आकृजीला काय म्हणू लागल्या, हे आकृला आमच्या प्राणनाथाला घेऊन जाऊ नको. जर आमच्या प्राणनाथाला घेऊन गेलास तर आम्ही या ठिकाणी जिवंत राहू शकत नाहीत. आक्रूरा रे आक्रूरा रे आक्रूरा नको नीमो भगवान आक्रूरा नको नीमो भगवान आक्रूरा नको नेवो भगवान अक्रूरा नको नेवो भगवान. आक्रूरा ऐक ना, या वृंदावनामध्ये गोकुळ नगरीमध्ये भगवान कृष्ण कन्या जेव्हापासून जन्माला आला ना तेव्हापासून पूर्ण आनंदाचाच उत्सव आहे. आणि हा भगवंत त्या ठिकाणी तुम्ही घेऊन गेल्याच्या नंतर आम्ही कुणाकडे बघून जगायचं. अरे इथे संपूर्ण पुन्हा काय आनंद उत्सव राहणार नाही असं म्हणून त्या गोपिका खूप रडत आहेत, आडव्या झोपल्या. आता रथ एक थोडाही पुढे जात नाही. आकृजीने डोक्याला हात लावला. धन्य आहेत या गोकुळामधल्या संपूर्ण गवळणी गोपिका. अरे किती प्रेम आहे. काही गोपिका म्हटल्या आमच्या अंगावरून ज्यावेळेस रथ जाईल आमचा प्राण जाईल त्याच भगवंत इथून दूर जाईल. वृंदावनाच्या सकल जनाशी वृंदावनाच्या सकल जनाशी देवने वरदान आक्रूरा नको नेवो भगवान अक्रूरा नको नेवो भगवान आक्रूरा रे नको नेवो भगवान अक्रूरा नको नेवो भगवान. असं म्हटल्याच्या नंतर आकृजीने भगवंताला सांगितलं, लाला आता कसा रथ त्या ठिकाणी घेऊन जायचा. हे डोळ्यासमोर तुमच्या चित्र आणा. रथ हाकणाऱ्या माणसाला पुढे झोपलेल्या गोपिका बघितल्याच्या नंतर रथ हाकता येईल का? नाही. भगवंत लक्ष द्या इकडे. भगवान कृष्ण कन्हैया रथामधून खाली उतरतात मातांनो. इकडे लक्ष द्या. आणि रथातून खाली उतरल्याच्या नंतर ऐका, सगळ्या गोपिकांना सांगतात सगळ्यांनी उठून बसा म्हणे. ज्या अर्थी त्या रथातून भगवंत खाली उतरले तुमच्यासारख्या गोपिका होत्या कृष्णप्रिय. त्या गोपिकांना वाटलं ज्या अर्थी रथातून खाली उतरलेत भगवंत थोडा वेळ त्या अर्थी हे काही आता रथात पुन्हा बसणार नाहीत. सगळ्या उत्सुकतेने उठून बसल्या ना. सर्व गोपिका उठून बसल्याबरोबर भगवंत त्या ठिकाणी हात जोडतात आणि त्यांच्या पुढे दंडवत घेतात. कोण? जगाचे मालक असणारे सर्व गोपिकेच्या समोर दंडवत घेतल्याच्या नंतर गोपिका म्हणतात आतापर्यंत याने असं कधीच केलं नाही. दंडवत घेऊन सर्व गोपिकांना भगवान कृष्ण कन्या म्हणतात, सर्व गोपिकांना माझी शपथ आहे, कोणी रथाला आडवं थांबायचं नाही. भगवंताची शपथ घातल्यानंतर सर्व गोपिका एका बाजूला झाल्या आणि सगळ्या गोपिका म्हणू लागल्या, लाला तू जाणार आहे? लाला जाणार आहे का? ऐका गोपिकांनो, मी जरी गेलो तरी मी जास्त दिवस त्या ठिकाणी मथुरेला राहणार नाही, तर मी लवकर परत येईल. असं म्हटल्यानंतर सर्व गोपिका त्या ठिकाणी बाजूला सरकल्या आणि बाजूला सरकल्या बरोबर
पुन्हा भगवंत रथामध्ये बसले. बलरामजी रथामध्ये खूप करुण प्रसंग आहे बर का. रथामध्ये बसल्या बरोबर ऐका, आता रथ थोडासा हलणार आहे. रथ त्या ठिकाणी हलू लागला. तेवढ्यामध्ये नंद बाबाच्या त्या राजवाड्यामधून खूप मोठा एक आवाज आला. नंद बाबा पण कृष्ण कन्या सोबतच बसलेले. 5 गोपाळ, बलरामजी, कृष्ण कन्या आणि नंद बाबा. यशोदा मैयाचा आवाज होता. खिडकीमधून तो आवाज आला. यशोदा मैया म्हणू लागली, हे नंदराज, रथ थांबवा. रथ थांबवा म्हटल्यानंतर त्या ठिकाणी रथ थांबवला. आणि रथ थांबवल्यानंतर यशोदा मैया काय म्हणते ऐका. यशोदा मैया म्हणते, तुम्ही मला त्या ठिकाणी ताकीद दिलेली आहे की राजवाड्याच्या बाहेर यायचं नाही, पण माझी शेवटची इच्छा आहे. यशोदा मैया म्हणते, माझी शेवटची इच्छा आहे की भगवंताने त्या रथातून खाली उतरावं आणि एकदा मला येऊन भेटावं. कोण म्हटलं? यशोदा मैया. मातांनो ऐका, असं म्हटल्या बरोबर ठीक आहे म्हटले नंद बाबा. लाला, जा तुझ्या आईला भेटून ये. रथातून भगवंत खाली उतरतात आणि जशी एखादी गाय दिवस मावळत असताना गोरज मुहूर्तावरती जशी आपल्या गायीच्या गोठ्याकडे येते आणि ते जर वासरू त्या गोठ्यामध्ये मोकळं जर असेल, जसं पळत येतं ना आईकडे, तसे भगवंत पळत जातात आणि आईला मिठी मारतात. आईला मिठी मारल्याच्या नंतर यशोदा मैया म्हणते, लाला तू चाललायस माहिती मला, पण माझी शेवटची इच्छा आहे. काय? तर या माझ्या छोट्याशा हाताने 5 घास माझ्या हाताने तू त्या ठिकाणी भोजन करायचं, नंतरच रथामध्ये जाऊन बस. जगामध्ये आईचं जे प्रेम आहे ना, आईसारखं प्रेम कोणी देऊ शकत नाही. तुम्ही ऐकलंय भरपूर. पण या जगाच्या मालकाची आई यशोदा मैया काय करते ऐका. त्या ठिकाणी भगवंताच्या समोर यशोदा मैयाने सुंदर ताट तयार केलं आणि ताट तयार केल्याच्या नंतर 5 वाट्या त्या ठिकाणी घेतल्या. एका वाटीमध्ये दही, एका वाटीमध्ये त्या ठिकाणी तूप घेतलं, एका वाटीमध्ये थोडस लोणी घेतलेलं आहे, एका वाटीमध्ये थोडीशी साखर घेतली मातांनो, आणि प्रत्येक वाटीतला एक एक घास आपल्या हाताने भगवंताच्या मुखामध्ये यशोदा मैया घालते. मातांनो, यशोदा मैयाने एक एक घास भगवान कृष्ण कन्याच्या मुखामध्ये घातल्याच्या नंतर थोडस पाणी घेतलं आणि नंतर त्या ताटाला फिरवलं. आपण जेवायला बसायच्या अगोदर पाणी फिरवतो का जेवण झाल्यावर फिरवतो? अगोदर फिरवतो ना. कृष्ण कन्या म्हणतात, मैया असं का केलं तू की पूर्ण एक एक घास मला खाऊ घातलास आणि नंतर त्या ठिकाणी पाणी का फिरवलंस? यशोदा मैया म्हणते, लाला ऐक, इथून पुढे हे सगळे पदार्थ मी वर्ज्य करणार. इथून पुढे मी दही कधीच खाणार नाही. का मी आता ताटाला पाणी फिरवलं? तर इथून पुढे जोपर्यंत तू मला भेटणार नाहीस ना, तोपर्यंत मी लोण्याला कधी स्पर्श करणार नाही. नंतर या ठिकाणी साखरेला कधी स्पर्श करणार नाही. या ठिकाणी दुधाला कधी स्पर्श करणार नाही. असं म्हणून भगवंत आईचं दर्शन घेतात, रथामध्ये बसतात आणि आता रथ त्या ठिकाणी निघाला. इकडे यशोदा मैया त्याच राजवाड्यामध्ये धाय मोकलून रडू लागली. आता रथ पुढे निघाला. सगळ्या गोपिका त्या ठिकाणी रडू लागल्या. रथ दूरवर जात होता. जोपर्यंत रथाचा ध्वज दिसत होता ना मातांनो, तोपर्यंत सगळ्या गोपिका त्या ठिकाणी फक्त कृष्ण 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 कृष्णच म्हणत होत्या. आणि भगवंताचा रथ आता दिसत नाही. त्या दिवशी सगळ्या गोपिका नंद बाबाच्या राजवाड्यावरतीच थांबल्या. कोणीच घरी गेले नाही. फक्त यशोदा मैयाला समजवण्याचा प्रयत्न करत होत्या. इकडे हा रथ यमुनेच्या तटापर्यंत येतो. ऐका, यमुनेच्या तटापर्यंत आल्याच्या नंतर अक्रूजी म्हणतात, या यमुनेमध्ये मी स्नान करून येतो. अक्रूजी त्या यमुनेच्या पाण्यामध्ये जातात.
यमुनेच्या पाण्यामध्ये गेल्याच्या नंतर पाण्यामध्ये एक डुबकी मारतात. डुबकी मारल्याबरोबर ऐका, आमच्या अक्रूजीला सुंदर भगवान कृष्ण कन्हैया, बलरामजी, नंद बाबा, सुंदर तो रथ, सुंदर असं चित्र दिसलं. आणि हे सुंदर चित्र दिसल्याच्या नंतर पुन्हा अक्रूजी वर आले. इकडे बघतात तिकडे पण भगवंत तसेच आहेत. भगवंताकडे बघितल्याच्या नंतर भगवंत म्हणतात, काय झालं काका? काय नाही झालं म्हणे. पुन्हा त्या ठिकाणी अक्रूजी पुन्हा डुबकी मारतात. असं 3 वेळेस चित्र दिसलं. इकडे आमचे कृष्ण कन्हैया, यशोदा मैयाने जी शिदोरी बांधून दिली ना मातांनो, ती शिदोरी त्या ठिकाणी उकलली आणि उकलल्याच्या नंतर त्या ठिकाणी ती भाकरी, जे दही दिलं होतं एका छोट्याशा डब्यामध्ये, ते त्या ठिकाणी टोपण उघडलं आणि पहिला घास हातामध्ये घेतला माझ्या कृष्ण कन्हैयाने, मुखामध्ये टाकणार तेवढ्यामध्ये आमच्या भगवंताला यशोदा मैयाची आठवण झाली. मातांनो, लालाला मैयाची आठवण झाली. दर दिवस मैया मला भूक लागल्याच्या नंतर स्वतःच्या हाताने जेवू घालायची. आता मला माझ्या हाताने त्या ठिकाणी जेवण्याची वेळ माझ्यावरती आली, असं म्हणून आईची आठवण काढत असताना पूर्ण जेवढे काही 15-20 घास खाल्ले आमच्या भगवंताने, प्रत्येक घासाला यशोदा मैयाचं स्मरण केलं आणि भगवंताने भोजन केलं. पुन्हा त्या ठिकाणी अक्रूजी रथामध्ये बसले. शुकदेवजी परीक्षित राजाला सांगू लागले, थोडेसे टवटवीत चेहरे करा, आता पुढची कथा आपल्याला सुंदर ऐकायची, एवढे भावुक तुम्ही होऊ नका. ऐका, इकडे बघा. नंतर रथ त्या ठिकाणी मथुरा नगरीच्या जवळ येतो आणि मथुरा नगरीच्या जवळ रथ आल्याच्या नंतर तो असणारा रथ एका पुष्पवाटिकेमध्ये अक्रूजी थांबवतात. पुष्पवाटिकेच्या जवळ थांबवल्याच्या नंतर अक्रूजी म्हणतात, मी कंसाला सांगून येतो, एक नारळ सोलून ठेवा या ठिकाणी. कंस मारत असताना आपल्याला नारळ फोडायचं लवकर. इथे असेल तर खाली असेल नारळ एखादं बघा. ऐका विष्णू, हा खोललंय ना, हा सोला लवकर. हा इकडे लक्ष द्या तुम्ही, इकडे ऐका. काय होतं, अक्रूजी म्हणतात, मी कंस राजाला सांगून येतो. बलरामजी आणि कृष्ण कन्हैया त्या ठिकाणी रथाच्या खाली उतरतात, नंद बाबाचं दर्शन घेतात आणि नंद बाबाला सांगतात, आम्ही मथुरा नगरी कशी सजवली ते त्या ठिकाणी सुंदर बघून येतो. असं म्हटल्याच्या नंतर नंदराज म्हणतात, जा तुम्ही, पण कुणाच्याही त्या ठिकाणी वाट जायचं नाही, कुणाच्या वाटे जायचं नाही. असं म्हटल्यानंतर भगवंत म्हटले, आम्ही मथुरा नगरीमध्ये प्रवेश करतो, आम्ही कुणाच्या वाट जाणार नाही, पण जर कोणी आमच्या वाट गेलं तर आम्ही तिथं शांत बसणार नाहीत, आम्ही त्याला जिवंत सोडणार नाही. नंद बाबाची आज्ञा घेतली. बलरामजी, ते 2-3 गोपाळ आणि कृष्ण कन्हैया मथुरा नगरीमध्ये येतात. मथुरा नगरीमध्ये आल्याच्या नंतर भगवंताला पाहण्यासाठी अनेकांची त्या ठिकाणी गर्दी झाली. गर्दी झाल्याच्या नंतर काही जणांना खूप आनंद वाटला. जे भगवंताचे भक्त होते ना, ज्यांना माहिती होतं ना गोकुळ नगरीमध्ये हा सुंदर कृष्ण कन्हैया वाढलेला आहे, त्या भगवंताला बघितल्याच्या नंतर अनेकांना समाधान प्राप्त झालं. एक असणारा धोबी त्या ठिकाणी सुंदर असे कपडे घेऊन समोरून येत होता. प्रेस केलेले, छान प्रेस केलेले कपडे घेऊन येत होता. त्या धोब्याने कृष्ण कन्हैयाकडे बघितलं आणि बघितल्याच्या नंतर भगवंत सहज म्हटले, काय चाललं मामा, काय चाललं म्हटल्याच्या नंतर तो धोबी मामा म्हणला, मी काय तुझा मामा आहे काय म्हणे. त्यावेळेस भगवंत म्हटले, अरे कंस राजा जसा माझा मामा आहे, मामाच्या गावातले सगळे मामाच लागत असतात. गोपाळ म्हणले, त्याच्या हातामध्ये खूप सुंदर कपडे प्रेस केलेत, आपल्याला घालायसाठी घ्या. भगवंत म्हटले, तुझ्या हातातले कपडे सगळे माझ्या ह्या 2-3 गोपाळांना मला घालण्यासाठी दे. धोबी मामा म्हटला, अरे हे कपडे कोणाचे माहिती आहे तुला, तर हे कंस राजाचे कपडे आहेत, हे तुला कदापि भेटू शकत नाहीत. असं म्हटल्यानंतर आमच्या भगवंताला राग आला. भगवंताने एक बुक्की त्याच्या गालावरती त्या ठिकाणी मारली आणि एक बुक्की त्याच्या गालावरती मारल्याच्या नंतर त्यांनी 4 उड्या खाल्ल्या. हातातले कपडे त्या ठिकाणी इकडे तिकडे पडले, लक्ष द्या, आणि इकडे तिकडे ते अस्ताव्यस्त कपडे पडल्याबरोबर सगळ्या त्या ठिकाणी गोपाळांनी उचलले. 4 उड्यामध्ये तो धोबी मामा कुठे गेला, भगवंताच्या धामाला त्या ठिकाणी गेला. गोपाल कृष्ण भगवान की जय. सगळे ते कपडे गोपाळांनी उचलले
आपापल्या अंगामध्ये त्या ठिकाणी घालण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचं माप घेऊन थोडे शिले होते ते नाही. ते कसे होते, कुणाला आकुड येऊ लागले, कुणाला एकदम लांब येऊ लागले. मग काय करायचं म्हणे चला आपण काय करू, हस्ते पिंपळगाव मध्ये एक टेलर आहेत म्हणे, टेलर. हा, आपण त्यांच्याकडून काय करू, व्यवस्थित चांगल्या पद्धतीने शिवून घेऊ. मग त्या सुंदर अशा शिंप्याकडे भगवंत त्या गोपाळांना घेऊन जातात. शिंप्याने हो पराक्रम बघितला होता, कोणता, धोबी मामाला एकाच बुक्कीमध्ये धोबी मामाने 4 उड्या खाल्ल्या आणि त्याला वैकुंठाला पाठवलं. शिंपी मामा म्हणला हे आपल्यावर अशी वेळ येऊ नये. 2 मिनिटात तर एकदम बरोबर कपडे शिवून दिले शिंपी मामाने. आमच्या कृष्ण कन्याने आशीर्वाद दिला, हे शिंपी मामा ऐका, तुम्हाला माझा असा आशीर्वाद आहे, कोणताही ऋतू असू द्या, उन्हाळा असू द्या, पावसाळा असू द्या, हिवाळा असू द्या, सदैव तुमच्याकडे त्या ठिकाणी तुमचा धंदा कधीच कमी पडणार नाही. तुम्हाला सदैव तुमच्याकडे कपडे त्या ठिकाणी शिवायला राहणार. आजही कुठल्या टेलरच्या दुकानात जा, कोणता ऋतू असू द्या, कोणता महिना असू द्या, त्या ठिकाणी कापड अडकलेलेच असतात. हा आशीर्वाद कोण दिला, माझ्या भगवान कृष्ण कन्याने दिलेला आहे. नंतर पुढे जातात, लक्ष द्या सर्वांनी. पुढे त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर एक माळी मामा सुंदर अशा त्या ठिकाणी फुलाच्या माळा घेऊन कंस राजाच्या राजमहालाकडे त्या ठिकाणी जात आहे. आणि जात असताना सुंदर त्या माळा बघितल्या, भगवंताने नमस्कार केला. जसा भगवंताने नमस्कार केला तसा माळी मामाने त्या सगळ्याच माळा त्याच्या गळ्यात भगवंताच्या टाकून दिल्या. माळी मामाला वाटलं आपल्यावर येतं की काय, त्याच्या अगोदरच मोकळं व्हावं. सुंदर माळा टाकून दिल्याच्या नंतर माळी मामाला पण माझ्या भगवंताने सुंदर आशीर्वाद दिला, तुझा पण धंदा एवढा चालेल म्हणे, तुझा व्यवसाय एवढा चालेल. आज बघा कोणताही ऋतू असू द्या, फुलावाल्याला कधी बी घन चोख माल आहे. कशाला बी आपल्याला हार लागला. वाढदिवस तर महिन्यात 100,000 वाढदिवस आहेत, जन्मल्यापासून ते वृद्ध माणसापर्यंत सारखे वाढदिवस, कुठले कार्यक्रम. सुंदर माळी मामाला आशीर्वाद दिला. आणि नंतर पुढे जात असताना कुब्जा नावाची एक दासी आमच्या भगवंताला दिसली. तिच्या हातामध्ये चंदनाची वाटी होती. ती 3 ठिकाणी कशी होती, वाकडी होती. भगवंत समोर तिच्या गेले आणि समोर जाऊन मटकन असे खाली बसले. एवढं सुंदर रूप तिने आतापर्यंत कुब्जा दासीने कधीच बघितलं नव्हतं. कुरळे कुरळे केस, मोर मुकुटा, मोर पीस, गळ्यामध्ये सुंदर एक पितांबर. एवढं गोड असं पोरग कोण असेल. म्हणून त्या कुब्जा दासीने काय केलं, जो कंस राजाला दर दिवस तिलक करत होती त्या चंदनाचा, ते चंदन घेतलं त्या वाटीतलं आणि कृष्ण कन्याला त्या ठिकाणी लावलं. लावल्याबरोबर आमचे भगवंत एवढे संतुष्ट झाले. त्या कुब्जा दासीला अलगद त्या ठिकाणी व्यवस्थित एका हाताला धरलं आणि दुसऱ्या हाताने इथे हनवटीला असा हात लावला. एक पाय तिच्या पायावरती दिला. ज्या हाताला पकडलं होतं त्या हाताला एक असा झटका दिला. जसा झटका दिला तसा महाराज त्या ठिकाणी 3 ठिकाणी वाकडी असणारी कुब्जा सरळ झाली. गोपाल कृष्ण भगवान की जय. सुंदर त्या ठिकाणी सरळ ती झाली. आणि सरळ झाल्याबरोबर सुंदर तिला आशीर्वाद देऊन टाकला. आशीर्वाद देऊन टाकल्याच्या नंतर आता ज्या ठिकाणी धनुर्याग आरंभलेला होता अशा ठिकाणी भगवंत त्या ठिकाणी गेले. तिथे गेल्याच्या नंतर तिथे चाणूर आणि मुष्टिक नावाचे 2 दैत्य होते. त्या दैत्याकडे बघितलं आणि त्या 2 दैत्यांना असणाऱ्या कंस राजाने सांगितलं या भगवान कृष्ण कन्या सोबत युद्ध खेळायचं आहे. चाणूर मुष्टिकासोबत सुंदर त्या ठिकाणी युद्ध सुरू झालं. आणि त्या युद्धामध्ये चाणूर मुष्टिक त्या ठिकाणी गदेने त्या ठिकाणी मार देऊ लागले. आमच्या भगवंताने विचार केला, दोघांनाही स्वतःच्याच हाताच्या प्रहाराने त्या ठिकाणी चाणूर मुष्टिकांना त्या ठिकाणी खयाळ करून सोडलं आणि खूप मोठ्या सभेमध्ये त्यांचा अपमान करून दोघांना दोन्ही हातामध्ये घेतलं. दान दिशेने त्या ठिकाणी जमिनीवरती आदळलं आणि दोघांचाही त्या ठिकाणी उद्धार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. नंतर ज्या ठिकाणी कंस राजा ज्या सिंहासनावरती बसले होते
त्या सिंहासनावरती आमच्या भगवंताने उडी मारली आणि उडी मारल्याच्या नंतर कंसाचे पूर्ण केस हातामध्ये पकडले. कंसाचे केस हातामध्ये पकडल्याच्या नंतर कंस राजा म्हणू लागला, सोड कृष्णा सोड, कृष्णा सोड, असं म्हणत असताना भगवंत म्हणतात, देवकी मातेचे पण माझ्या मातेचे केस तुम्ही असेच पकडले होते. किती त्रास झाला असेल माझ्या मातेला, किती त्रास झाला असेल. कृष्णा सोड, कृष्णा सोड, असं म्हणत असताना भगवंताने त्या ठिकाणी काय केलं ऐका, केस ओढले आणि एक बुक्की मुखावरती दिली, त्या सिंहासनावरतून खाली ढकलून दिलं आणि जसं खाली ढकलून दिलं तसं त्या ठिकाणी कंसाचा त्या ठिकाणी उद्धार झाला. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. फोडलं नारळ, नारळ फेकून द्या आता. ऐका, कंस राजाला त्या ठिकाणी मारलं आणि कंसाला मारल्याच्या नंतर ऐका, भगवंताचं रूप एवढं सुंदर दिसत होतं. त्या ठिकाणी अनेक लोक जमा झाले होते. सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी भगवंताच्या नामाचा जय जयकार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्या मथुरा नगरी मधल्या स्त्रियांना वाटलं मदनाचा पुतळाच आला की काय. राक्षसांना वाटायचं हा नक्की आपला काळ आलेला आहे. हा देवकी मातेला आणि वसुदेवांना वाटलं आपलं बाळ परत आपल्याकडे आलेलं आहे. आणि साक्षात कंसाचा ज्या ठिकाणी मृत्यू झाला, कंसाचा मृत्यू झाल्याच्या नंतर सर्वजण म्हटले आता आपण काय करू, या भगवंतालाच राजा बनवू. त्यावेळेस भगवंत म्हटले मला राजगादी नको. काय म्हटले, मला राजगादी नको, तर काय करा, उग्रसेन नावाचा जो माणूस आहे ना, उग्रसेनाला या ठिकाणी राजगादीवरती आपण बसूया. आणि उग्रसेनाला राजगादीवरती बसवलं. नंतर भगवंत त्या ठिकाणी हा देवकी माता आणि वसुदेवजी यांच्या दर्शनाला जातात. दर्शनाला गेल्याच्या नंतर देवकी माता सहज म्हणते, देवा अरे बाळा, जन्म झाल्यापासून त्या ठिकाणी 11 वर्ष 53 दिवस कुठे राहिलास तू, गोकुळ नगरीमध्ये राहिलास. 11 वर्ष 53 दिवस तुला मी बघितलं नाही. आज तुला मी बघते. आता मला सोडून तू कुठे जाऊ नकोस. नंद बाबा आणि वसुदेवजी एकमेकाला घट्ट मिठी मारतात आणि वसुदेवजी नंद बाबाला त्या ठिकाणी नंद बाबाचे आभार मानू लागले. माझे बाळ 11 वर्ष 53 दिवस तुम्ही सांभाळले, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. याचा अर्थ असा होतो की आता तुम्ही आमच्यापासून आमचे बाळ नेऊ नका हे समजलं नंद बाबाला. नंद बाबा एक शब्दही बोलत नाहीत. त्या 2-3 गोपाळांना घेतलं, रथामध्ये बसले आणि गोकुळ नगरीकडे निघाले. मातांनो, जात असताना कोणीच एक शब्दही एकमेकाला बोललं नाही. मातांनो ऐका, श्रोत्यांनो, तोच रथ ज्यावेळेस गोकुळ नगरीच्या जवळ आला आणि गोकुळ नगरीच्या जवळ तो रथ येत असताना यशोदा मैया राजवाड्याच्या बाहेर आली आणि बघू लागली. तिला वाटलं लाला काय बोलला होता की मी किती दिवसांनी येईल, 2 दिवसांनी परत येईल मैया. तसंच माझा लाला खरंच परत आला की काय म्हणून उत्सुकतेने वाट बघू लागली. कोण, यशोदा मैया. जवळ रथ आल्यानंतर बघितलं तर 3 गोपाळ आणि नंद बाबा. या ठिकाणी कृष्ण कन्या नाही, बलरामजी नाही. काय म्हणली यशोदा मैया नंद बाबाला, ऐका काय म्हणली, हे स्वामी, त्या मथुरेहून परत रथ आणत असताना भगवंताला तिथे तुम्ही ठेवून आलात, माझ्या प्राण नाताला ठेवून त्या ठिकाणी तुम्ही आलात. परत येत असताना तुमचे डोळे कसे गेले नाही. त्या शब्दामध्ये यशोदा मैया असणारी नंद बाबाला बोलू लागली. आणि बोलल्याच्या नंतर नंद बाबा त्या ठिकाणी रथातून खाली उतरतात. सगळ्या गोपिका दर दिवस भगवंताचं नामचिंतन करायच्या. शुकदेवजी परीक्षित राजाला सांगतात, राजन ऐक, इकडे भगवंत त्या ठिकाणी देवकी माता आणि वसुदेवजी सांदीपानी ऋषीच्या आश्रमामध्ये शिक्षणासाठी पाठवतात. भगवंत त्या ठिकाणी काही दिवस राहिले. 64 दिवसामध्ये भगवान कृष्ण कन्हैयाला 4 वेद 6 शास्त्र 64 कला पूर्ण अवगत झाल्या. भगवंताला शिकायची गरज आहे का मातांनो? नाही. जगाचा मालक आहे, पण बाल्य अवस्थेमध्ये त्या ठिकाणी शिक्षण घ्यावं लागतं. पुढे त्या ठिकाणी
माझं अनुकरण सगळ्यांनी करावं म्हणून साक्षात भगवंत गुरुच्या आश्रमामध्ये शिकतात आणि शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर पुन्हा आईकडे त्या ठिकाणी येतात. एके दिवशी सहज उद्धवजीला भगवंत म्हणतात, जा त्या गोकुळ नगरीमध्ये ज्या गोपिका आहेत, माझी मैया जी आहे, नंदबाबा आहेत, या सगळ्यांना त्या ठिकाणी त्यांची खुशाली आहे का विचारून या. उद्धवजी जातात, सगळ्या गोपिकांना भेटतात. गोपिकांना भेटल्याच्या नंतर असणाऱ्या यशोदा मैयाच्या जवळ जातात. यशोदा मैयाच्या जवळ त्या राजवाड्यामध्ये गेल्याच्या नंतर एका पाळण्याला झोका देत होती यशोदा मैया. उद्धवजी आले आणि आल्यानंतर बघतात तर काय, जगाच्या मालकाची आई पाळण्याला झोका देते. यशोदा मैया असं म्हटल्यानंतर यशोदा मैया म्हणते, शांत बसा. कोणाला म्हणती? उद्धवजीला. काय झालं? या पाळण्यामध्ये माझा बालकृष्ण कन्या झोपलेला आहे म्हणे. यशोदा मैयाला उद्धवजी म्हणतात, आई वेड्या झाला की काय तुम्ही? तो कन्या कुठे आहे? मथुरेमध्ये आहे. कन्याचं नाव घेतलं उद्धवजीने. लगेच यशोदा मैया रडू लागली. यशोदा मैया म्हणते, आमची आठवण कधी होती का भगवंताला? उद्धवजी म्हणतात, दर दिवस भगवंत तुमची आठवण काढतात. असं म्हणून त्या ठिकाणी उद्धवजीच्या लक्षात आलं, धन्य आहे यशोदा मैया, धन्य आहे त्या गोपिका. उद्धवजी पुन्हा परत जातात, भगवंताचं दर्शन घेतात. आता शुकदेवजी परीक्षित राजाला सांगू लागले, राजन ऐक, भगवंत लहानाचे मोठे होत असताना एके दिवशी भगवंताने रात्रीच्या समयाला सुंदर भव्य अशी एक नगरी तयार केली आणि प्राप्त काळी सगळ्यांनी उठून बघितलं तर चमचम करणाऱ्या एका नगरीमध्ये आपण सर्वजण आहोत असं सर्वांना त्या ठिकाणी अनुभूती येऊ लागली. त्या नगरीचं नाव आहे द्वारका नगरी. आणि त्या द्वारका नगरीचा राजा कोण झाला? माझे भगवान कृष्ण कन्हैया झाले. गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण मधून रस्ता करा. बैसला. गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. कृष्ण मुता किरे गडे, हेळुआ मामा हुतु तू बरे, कृष्ण मुता किरे गडे, गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, सिंहासनी बैसला. त्या द्वारकेचा राजा कोण झाला? शुकदेवजी सांगू लागले, गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. द्वारका नगरीचा राजा भगवान कृष्ण कन्हैया झाला. आता भगवंत लहानाचे मोठे होऊ लागले आणि मुलगा लहानाचा मोठा झाल्याच्या नंतर त्याचं काय होत असतं? दोनाचे चार होत असतात. म्हणजे काय? याला काय म्हणतात? ओ महाराज, याला तांदळाचा झटका म्हणतात. तुम्हाला माहिती आहे का? नाही. पण रुक्मिणी स्वयंवराची कथा तुम्ही ऐकली. सुंदर तुमचा विवाह पण थाटामाटामध्ये संपन्न होणार. आम्ही सगळेजण तुमच्या लग्नाला येणार. ऐका, शुकदेवजी परीक्षित राजाला सांगू लागले, राजन त्या भगवंताच्या विवाहाची सुंदर कथा मी तुला सांगतो. त्याला रुक्मिणी स्वयंवर म्हणतात. कमिटीतल्या 2 तरुण बांधवांना विनंती, आपण छोट्याशा टोपलीमध्ये अक्षदा घ्यायचा आहे. सगळ्यांना व्यवस्थित अक्षदा वाटप करायचं आहे. अजून थोडीशी जागा ठेवा, म्हणजे काय व्हिडिओ शूटिंग व्यवस्थित काढता येते. पहा, थोडी अजून थोडीशी जागा करा. गावातलं सर्व तरुण मंडळ पाठीमागे भरपूर जागा आहे, समोर येऊन बसायचं आहे. सगळ्यांनी भगवंताचा हा सुंदर थाटामाटामध्ये जो विवाह सोहळा संपन्न आपल्या गावामध्ये होणार आहे, या विवाहाचा आनंद सगळ्यांनी घ्यायचा आहे. 5 मिनिटांमध्ये सुंदर रुक्मिणी स्वयंवराची कथा सांगून हा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. व्यवस्थित मोबाईलला ढका लागेल. सुंदर रुक्मिणी स्वयंवराची कथा या ठिकाणी शुकदेवजी परीक्षित राजाला सांगू लागले. 1 मिनिट भजन घ्या, थोडस व्यवस्थित वाटा सगळ्यांना.
सगळ्यांपर्यंत दोघं जर घ्या. गोविंद गोविंद गाइए रे भज राधे गोपाल कृष्ण गाइए रे. गोविंद गोविंद गाइए रे भजो राधे गोपाल कृष्ण गाइए. गोविंद गोविंद गाइए रे राधे गोपाल कृष्ण गाइए रे. गोविंद गोविंद गाइए रे भजो राधे गोपाल कृष्ण गाइए. गोविंद गोविंद गाइए रे राधे गोपाल कृष्ण गाइए रे. गोविंद गोविंद गाइए रे भजो राधे गोपाल कृष्ण गाइए. गोविंद गोविंद गाइए रे भज राधे गोपाल कृष्ण गाइए रे. गोविंद गोविंद गाइए रे भजो राधे गोपाल कृष्ण गाइए. गोविंद गोविंद गाइए रे भज राधे गोपाल कृष्ण गाइए रे. गोविंद गोविंद गाइए रे भजो राधे गोपाल कृष्ण गाइए. मीरा के नाथ प्रभु गाइए रे हरि के नाथ प्रभु गाइए रे. मीरा के नाथ प्रभु गाइए रे हरि के नाथ प्रभु गाइए रे. जानकी नाथ प्रभु गाइए रे मीरा के नाथ प्रभु गाइए रे. यमुना के नाथ प्रभु गाइए रे मीरा के नाथ प्रभु गाइए. गोविंद 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 गाइए रे राधे गोपाल कृष्ण गाइए. गोविंद गोविंद गाइए रे प्रभु राधे गोपाल कृष्ण गाइए. गोविंद गोविंद गाइए रे राधे गोपाल कृष्ण गाइए. गोविंद गोविंद गाइए रे प्रभु राधे गोपाल कृष्ण राधे गाइए. गोपाल कृष्ण गाइए राधे गोपाल कृष्ण मीरा गाइए. के नाथ प्रभु गाइए रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. सुंदर शुकदेवजी परीक्षित राजाला ती कथा सांगतात. राजन ऐक, भगवंताच्या विवाहाची थोडक्यात तुला मी कथा सांगतो. रुक्मिणी स्वयंवर भगवंताच्या विवाहाची कथा सांगू लागले. राजा सीत भीष्मको नाम विदर्भाधिपती महान तस्य पंच भवान पुत्रः कन्निकाच वरानना. कन्निकाच वरानना. राजा सीत भीष्मको, विदर्भ देशीचा राजा भीष्मक राजा. त्याच्या नगरीचं दुसरं एक नाव आहे काय, कौंडिन्यपूर. अशा या नगरीचा राजा, त्याला 5 मुलं आहेत. किती मुलं? 5 मुलं. कोणते कोणते होते ऐका. सगळ्यात मोठा रुक्मी, दुसरा रुक्मरथ, तिसरा रुक्मबाहू, चौथा रुक्मकेशी आणि 5वा रुक्मबाली. आणि नंतर जी एक कन्या होती पहा, ती कन्या भगवंताच्या कृपेने प्राप्त झाली होती. कशी प्राप्त झाली होती ऐका. राजा भीष्मक त्याने एक वेळेस भगवंताला प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्याच्या नंतर भगवंताकडे मागणी केली की मला 5 मुलं आहेत पण मला मुलगी नाही आणि कन्यादानासारखं श्रेष्ठ पुण्य जगामध्ये दुसरं नाही, म्हणून मला त्या ठिकाणी तुम्ही कन्या द्या. त्यावेळेस भगवंताने सांगितलं सरोवरामध्ये तुम्ही सुंदर स्नान करा, तुम्हाला कन्या प्राप्त होईल. एके दिवशी सुंदर एका सरोवरामध्ये भीष्मक राजाने दिव्य स्नान केलं आणि सुंदर एक कमळ त्याच्या जवळ आलं पहा. त्या कमळामध्ये सुंदर 6 महिन्याची एक बालिका होती पहा. ती बालिका बघितली आणि भगवंताने दिलेला आशीर्वाद आठवला. हे जे कन्यारत्न आहे ते कुणी दिले? भगवंताने दिले. त्याचा
तिचा दिव्य असा सांभाळ केला आणि लहानाची ती मोठी होऊ लागली. लहानाची मोठी होत असताना ऐका उपवर झाली आणि उपवर झाल्याच्या नंतर मातांनो प्रत्येक बापाला चिंता असते की आता माझ्या मुलीला योग्य तो वर भेटला पाहिजे. म्हणून भीष्मक राजा अनेक ठिकाणी पाहुण्या रावळ्यामध्ये आपल्या मुलीची जन्मपत्रिका दाखवतो. मातांनो एक गोष्ट तुम्हाला सांगेल, गावकरी मंडळी, पुरुष मंडळी, मुलीचा बाप जो असतो ना, ज्यावेळेस मुलीचं लग्न करायचंय ना त्यावेळेस हजारो माणसाच्या पाय पडतो. बरं कितीही फुगीर माणूस असू द्या, किती ताईट असू दे तो, पण काय करतो मुलीच्या लग्नाच्या वेळेस अनेकांना हातच जोडून विचारतो, आहे का एखादा सुंदर ठेपा, एखादं स्थळ आहे का तुमच्याकडे. त्यावेळेस तो कसा होतो, कठोर मनाचा बाप, पण एकदम नम्रता. कधी मुलीच्या विवाहाच्या वेळेस. आणि तुम्हाला सांगितलं बापाचं सगळ्यात जास्त प्रेम मुलीवरच असतं. आता तेवढा वेळ नाही आपल्याकडे. असणारे भीष्मक राजा अनेकांना विचारतात, पण त्या ठिकाणी कोणी योग्य ते स्थळ सांगत नाही. कोणत्याच मुलीच्या बापाला डायरेक्ट मुलाच्या घरी जाऊन विचारता येत नाही. पहा त्यावेळेस एके दिवशी नारद महर्षी दर दिवस भीष्मक राजाच्या घरामध्ये यायचे आणि सुंदर भजन करायचे. त्या भजनामध्ये नारद महर्षी कृष्ण कन्याचं गुणगान गायचे. लहान वयापासून रुक्मिणी सुंदर कृष्ण कन्याचं गुणगान ऐकायची, ऐश्वर्य ऐकायची. आणि हे संपूर्ण चरित्र ऐकून रुक्मिणीने मनामध्ये असा विचार केला की त्या द्वारकेचा जो राजा आहे ना, कोण, कृष्ण कन्या, तोच माझा पती झाला पाहिजे. म्हणून आपल्या पिताश्रींचं दर्शन घेतलं. कोणी, रुक्मिणीने भीष्मक राजाचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेऊन ती काय म्हणते, पिताश्री मला असं वाटतं की माझं लग्न द्वारकेचा जो राजा आहे ना, द्वारकाधीश भगवान कृष्ण कन्या याच्या सोबत त्या ठिकाणी व्हावं. हे शब्द ऐकले आणि भीष्मक राजाला एवढा आनंद झाला, काय योग्य वराची निवड माझ्या मुलीने केली. म्हणून संतुष्ट झाले. हे शब्द ऐकले मोठ्या मुलाने, म्हणजेच रुक्मिणीच्या भावाने. रुक्मी त्या ठिकाणी जवळ आला आणि काय म्हटला, हे बाबा ऐका, माझ्या बहिणीचं लग्न कोणासोबत करायचं हे मी ठरवेल. माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये तुम्ही ढवळाढवळ करायची नाही, कारण मी आता मोठा झालेलो आहे. तुमच्या पायातलं पायतन माझ्या पायात व्यवस्थित येत आहे. हे शब्द ऐकले आणि ऐकल्याच्या नंतर असणारे भीष्मक राजा काहीच बोलले नाही. कारण विचार करतोय तो भीष्मक राजा, चांगलं स्थळ, चांगला वर माझ्या मुलीने शोधलाय, पण आता हा मुलगा जो आहे तो त्या ठिकाणी तो कृष्ण कन्या नावाचा जावाई लवकर मला भेटू देणार नाही हे माहित होतं. नंतर या असणाऱ्या भावाने, रुक्मिणी नावाच्या भावाने माझ्या बहिणीचा म्हणजे रुक्मिणीचा विवाह शिशुपाला सोबत करण्याचं ठरवलं. मातांना शिशुपाला सोबत लग्न करायचं ठरवलं आणि शिशुपालाला सांगितलं की माझी बहीण मी तुला अर्पण करणार आहे. हे ज्यावेळेस रुक्मिणी मातेला माहित झालं, रुक्मिणीला वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं. विचार करू लागली, कोण शिशुपालक, शिशुपाल कोण, दुष्ट असणारा तो माणूस, त्याच्यासोबत माझ्या भावाने माझा विवाह सोहळा ठरवलाय, हे मला मान्य नाही. पण मोठ्या भावाच्या समोर काही माझंही चालत नाही. म्हणून तिला वाईट वाटू लागलं आणि सुंदर त्याने विवाहाची तयारी सुरू केली. अनेक मित्रमंडळीला निमंत्रण दिलं. जसं आपण आजचं लग्नाचं निमंत्रण सगळ्या श्रोत्यांना कालच देऊन टाकलेलं आहे. तुम्ही म्हणा लग्नाला पत्रिका असतात, पत्रिका छापतात, पुन्हा अजून महिला मंडळीमध्ये ते मूळ नसतं का, काय म्हणतात, आमच्याकडे मूळवाटी म्हणतात. पहा तुमच्याकडे काय म्हणतात, मूळवाटीच का. ही पद्धत लय, याच्यावर तर लईच त्या ठिकाणी मान सन्मानाला लय महिला मंडळी भुकेलेले असतात. पहा
एवढीच असते पण माहित असतं ती दिली म्हणजे मला नक्की 100 रुपयाची साडी, लग्नात 100-150च्याच असतात. हा विशेष त्या ठिकाणी पाहुणी कधी जर घरी बोलवली तर मग तिला कधीतरी आपण 500-1000 साडी घेतो. पण लग्नामधल्या साड्या त्या इकडून येतात तिकडे जातात, तिकडून येतात इकडे येतात, त्या कधीच घरी थांबत नाहीत. बोला राधे राधे. ऐका, तुमच्याकडे तुम्ही चांगले देत असताल बरं का, मी आमच्या इकडे सांगितलं. तेव्हा सुंदर विवाहाची तयारी सुरू झाली, मंगलमय वाद्य वाजू लागले आणि आता इकडे रुक्मिणीला चिंता वाटू लागली की शिशुपाला सोबत माझा विवाह सोहळा संपन्न होणार आहे, हे योग्य नाही, काय करावं समजेना. तळमळ करू लागली, चिंता करू लागली. तेवढ्यामध्ये रुक्मिणीला एक उपाय सुचला आणि तिने काय केलं, एक सुंदर त्या ठिकाणी कागद घेतला, मोर पीस घेतला, थोडी त्या ठिकाणी शाई घेतली आणि त्या मोराच्या पंखाने एका कागदावरती सुंदर भगवंताला पत्र लिहू लागले. सुंदर पत्र तयार केलं, 7 श्लोकामध्ये सुंदर पत्र तयार केलं. काय होतं ते पत्र ऐका मातांनो. देवा, लहान वयापासून मी तुमचं गुणगान ऐकलेलं आहे, तुमची कीर्ती ऐकली आणि ती कीर्ती ऐकता ऐकता माझं मन त्या ठिकाणी स्थिर झालेलं आहे आणि सदैव माझं मन तुमचं चिंतन करतंय. मला सुख समाधान प्राप्त झालं. म्हणून देवा, मी असं ठरवलेलं आहे की माझा तुम्ही अंगीकार करा. मी लहानपणापासून साधूंची सेवा केली, आमच्या घरी संत येतात, संतांची सेवा केली, याचं फळ म्हणून देवा मला असं वाटतं मी आता लहानाची मोठी झालेली आहे, माझं लग्न तुमच्या सोबत व्हावं. हे पत्र कोण लिहितंय? रुक्मिणी माता. जगातलं सगळ्यात 1 नंबरचं पत्र आहे बरं का. याला काय प्रेमपत्र म्हणत नाहीत, याला लव्ह लेटर ही आपण म्हणत नाहीतर हे काय आहे, भगवंताला स्वाधीन केलेली एक भक्ती आहे. भक्ती काय म्हणते रुक्मिणी, देवा माझं पूर्ण मन तुमच्यामध्ये तल्लीन झालेलं आहे, पण इकडे माझ्या भावाने माझा विवाह शिशुपाला सोबत करण्याचं ठरवलंय, हे मला योग्य, या ठिकाणी मला मान्य नाही, तर मला हे योग्य वाटत नाही. आता 2 दिवसावर माझं लग्न आलंय. देवा, तुम्ही काय करावं, आमच्याकडे एक पद्धत आहे की एक अंबिका नावाची देवी आहे, जी नववधू असते ना, जिचं लग्न आता काही तासावरती आलेलं आहे, अशा वेळेस नववधू सुंदर त्या ठिकाणी पूजेचं ताट घेते, त्या देवीचं पूजन करण्यासाठी ती एकटीच जात असते. त्यावेळेस देवा तुम्ही काय करा, रथ घेऊन या, माझ्या जवळ या, मला अलगद त्या ठिकाणी उचला, रथामध्ये बसवा आणि द्वारकेला घेऊन जा. कोणी सांगितलं? रुक्मिणी मातेने. आणि एवढं करूनही देवा जर तुम्ही आला नाहीत तर कृष्ण कृष्ण म्हणून मी प्राण सोडून देईल. खाली लिहिलं, खाली काय लिहिलं, तुमची रुक्मिणी. पत्र संपलं. सुदेव नावाच्या ब्राह्मणाकडे ते पत्र दिलं. तो ब्राह्मण पळत पळत गेला द्वारका नगरीला. पूर्ण त्या ठिकाणी पत्र दाखवलं. भगवंताने ते वाचलं आणि वाचल्याच्या नंतर इकडे शिशुपाल अनेक वीर त्या ठिकाणी कौंडिण्यपुराला, त्या नगरीला पूर्ण वेढा टाकला होता. सगळेजण त्या ठिकाणी आले होते. भगवंत रथामध्ये बसले. सारथ्याला सांगितलं चला. बलरामजीला सांगितलं तुम्ही काय करा, पाठीमागून अनेक त्या ठिकाणी सैन्य घेऊन या. भगवंत रथामध्ये बसले. निघाल्याच्या नंतर कौंडिण्यपुराच्या जवळ तो रथ आला. आल्याच्या नंतर ऐका, भगवंताला शिशुपालाच्या अनेक दैत्यांनी बघितलं. त्या सैन्यांनी बघितल्याच्या नंतर एवढं सुंदर रूप होतं भगवंताचं की सगळ्यामध्ये त्या दैत्यांना कृष्ण कृष्ण दिसू लागला. म्हणून कुणीही अडवलं नाही. इकडे असणारी रुक्मिणी त्या देवीच्या जवळ ताट घेऊन जाते. तेवढ्यामध्ये भगवंताचा रथ त्या ठिकाणी येतो आणि रथ आल्याच्या नंतर रुक्मिणीच्या एकदम जवळ जातो. जवळ गेल्याच्या नंतर रुक्मिणीने बघितलं माझे प्राणनाथ असणारे द्वारकाधीश भगवान कृष्ण कन्या आले. त्या ठिकाणी ते ताट खाली ठेवलं. रथामध्ये रुक्मिणी माता त्या ठिकाणी बसली. भगवान कृष्ण कन्याने तिच्या हाताला पकडलं आणि जात असताना शिशुपालाला माहित झालं. शिशुपालाने सांगितलं आक्रमण म्हटल्या बरोबर सगळे त्या ठिकाणी सैन्य जागृत झालं. सगळेजण त्या ठिकाणी त्या भगवंताकडे येऊ लागले. भगवंताने सगळ्यावरती माया टाकली
हा शिशुपालाला त्या ठिकाणी हरवल्याच्या नंतर जो रुक्मिणीचा भाऊ होता तो पळत पळत आला, भगवंताला मारू लागला. आमच्या भगवंताने मारत असताना रुक्मिणी मातेने हात पकडला, सांगितलं हा कोण आहे? तुमचा मेवना आहे, त्याला मारू नका. शिशुपालाला पराभूत केलं आणि पराभूत केल्याच्या नंतर आता ऐका, भीष्मक राजाला खूप मोठा आनंद वाटला, सगळ्यांना आनंद वाटला आणि सगळ्यांना घेऊन भगवंत द्वारका नगरीमध्ये येतात. सुंदर रुक्मिणीचा विवाह सोहळा थाटामाटामध्ये कसा संपन्न होतो हे त्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. वधूवरांना समोर त्या ठिकाणी घेऊन या. सौरंग पाठ या ठिकाणी समोर आणा लवकरात लवकर. इथे सगळ्यांना अक्षता वाटप केलेलंच असेल. कलवऱ्या ज्या असतात ना, कलवऱ्या माहितीत ना? कलवऱ्याला विदर्भामध्ये लांडगा म्हणतात. लांडगा हेल्पर. हा त्या ठिकाणी त्या ठिकाणी दमानी थांबा, तिथेच थांबा. सख्याजवळ आल्या आणि रुक्मिणीला सुंदर मेहंदी काढू लागल्या. आओ मेरी सखिया मुझे मेहंदी लगाओ मुझे सुंदर सजाओ, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बनाओ, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बनाओ, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो. सतगुरु ने मेरी किडी रे सगाई, सत्संग में मेरी बात चलाई, सत्संग में मेरी बात चलाई, सत्संग में मेरी बात चलाई. उनको बुला के हाथ ले बातों करो, उनको बुला के हाथ ले बातों कर दो. मुझे श्याम सुंदर की दुल्हन बनाओ, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो. आओ मेरी सखिया मुझे मेहंदी लगा दो, मुझे ऐसी सजा दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो. समोर घेऊन या थोडस. मैंने मेहंदी रचाई, आत्याबाई काय करा, आतोवाणी घेऊन जवळ जायचं आहे भगवंताच्या. या पुढं. मैंने मेहंदी रचाई रे कृष्ण नाम की, मैंने मेहंदी रचाई रे कृष्ण नाम की, मेरे चुनरी पे कृष्ण, मेरे चुनरी पे कृष्ण, चुनरी पे कृष्ण, मेरी चुनरी पे कृष्ण, चूड़ियों में कृष्ण, मेरे चुनरी में कृष्ण, चुनरी पे कृष्ण. मैंने मेहंदी रचाई रे जय हो. मैंने मेहंदी रचाई रे कृष्ण नाम की, मैंने मेहंदी रचाई रे कृष्ण नाम की, मैंने मेहंदी रचाई रे कृष्ण नाम की. थोडं दम्मानी पुढे आणा. येऊ द्या, दम्मानी पुढे येऊ द्या. हस्ते पिंपळ गावामध्ये सुंदर हा थाटामाटामध्ये भगवान कृष्ण कन्याचा विवाह सोहळा संपन्न होतोय. वधूवरांचं आगमन या ठिकाणी स्टेज कडे होत आहे. आनंद हा जीवनाचा, आनंद हा जीवनाचा, सुगंधा परी दरवळावा, सुगंधा परी दरवळावा. जय हो. आनंद हा जीवनाचा, दमनी. आनंद हा जीवनाचा, सुगंधा परी दरवळावा, सुगंधा परी दरवळावा. जीवनाचा सुगंधा परी दरवळावा.
ऐका वधूवरांना व्यवस्थित सोरंग पाठावर सावधान शिवतनौरेष्टं सर्वकल्याणमार्तं फलशकमलहस्तं शम्भुदोके नमः अरुणकुसुममाला व्याललम्बोदरं च मम हृदयनिवासं श्रीगणेशं नमामि वधूवरशम्भतो सावधान स्वस्ति गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं मुरुडं विनायकमं चिन्तामणिस्थेवरं लेण्याद्रि सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान ओ राजा भीमक रुक्मिणी नयने देखो चिंता करी इकुना कुना सगुना रूपवरा कबना जिम्या देईजे आता एक विचार श्री कृष्ण नवरा जासी समरपू मने रुक्मा पुत्र वडील त्यासी पुसने कुरिया सदा मंगल सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान आई मने येई नीला जीवला वाले किला जतन केले पाखराला तळहाताच्या फोडाला करता विनवनी डोळे भिजले पाण्यानो साक्षता प्रेमान शुभ मंगल सावधान आईची छाया अंगावर ठेव तू बापाची माया विसरू नको तू आईची छाया अंगावर ठेव तू बापाची माया विसरू नको तू आठवण ठेव तू आई बापाची आठवण ठेव तू आई बापाची साजनी जन्मोजन्मीची जोडी सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान तळहाताच्या फोडाप्रमाणे संभाळिले ताई मी तुझला सोडून चालले या कुटुंबाला सासरची तू आज सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान नवऱ्याच्या दणीत रहा तू सासू सासऱ्याच्या देव तू या माहेराची आठवण देव तू या माहेराची साजली जन्मोजन्मीची जन्मीची
गाली तुळशीला पाणी आठविता बालपण अश्रू दाटले नयनी लहान बाबासाठी कंठ तिचा आला या तून आकाक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान ओ शुभ मंगल सावधान सावधान तदेव लग्न सावधान आले लग्न घटे समीपन बरा गेवो घरा ग्रयो मधुपर्यंत पूजन करा अंतरपटा ते धरा वधूवरान करणे सूर्या सदा बहुकल्पलान करणे सदा मंगल मंगल सावर म्हणा लोक ऐका कोणी गडबड करते माची साजली आज या आशीर्वाद देण्या मंडप हा सजला जसे राम आणि सीता विष्णू लक्ष्मी माता जोडी शोभली आजही शुभ मंगल हे आता सांगणे तुम्हाहे आज सांभाळ रीती रिवाज सांगणे तुम्हाहे आज सांभाळ रीती रिवाज जोडी जन्माची साजली आज या आशीर्वाद देण्या मंडप हा सजला लेक आजवर होती आमची आता झाली तुमची चालत आली रीत ही बोलिले देव दिखाशी पती सासरा सासू आणि देर सदा सुखी असो संसार पती सासरा सासू आणि धीर सदा सुखी असो संसार जोडी जन्माची साजली आज या आशीर्वाद देण्या मंडप हा सजला खळ 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 पाणी आईच्या डोळ्यात खळ 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 पाणी बाबांच्या डोळ्यात जीव कसा ग गुंतला पोटच्या गोळ्यात भावाची तगमग होई सासरी जाते आज ताई भावाची तगमग होई सासरी जाते आज ताई जोडी जन्माची साजली आज या आशीर्वाद देण्या मंडप हा सजला शुभ मंगल सावधान तदेव लग्न सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं चन्द्रबलं तदेव लक्ष्मीपते मनसा स्मरामि शुभलग्न साधा शुभमुहूर्त साधा वाजंत्रे खाली घ्या थोडे. फटाकेवाले इकडे बघा सगळ्यांनी पिंपळ गावामध्ये काय वाजत गाजत सगळ्यांनी काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सगळ्यांनी डान्स करायचा सर्वांनी ज्यांना ज्यांना
सोहळ्यासाठी आमचे टेलर यांनी 500 रुपये आहेत दिलेला आहे. जय हो. हस्ते पिंपळ गावामध्ये काय वाजत गाजत, काय वाजत गाजत. का म्हणून नाचा लागले का तरुण मंडळ? का डान्स करत नाहीत? झाला आजचा दिवस आहे. सोन्याचं 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 हा हा सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागत. हो सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागत. वाह क्या बात आहे सर्वांनी. नवोदनी कन्या राजा विमकाच्या नवोदनी कन्या दाखवली रुक्मिणी पंढरीच्या वाण्या. टाळ मृदुंगही टाळ मृदुंगही किती हर्षाने वाजते हर्षाने वाजते. सोन्याचं 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 बाशिंग देवाचं लागत. सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. नुसते उभे राहू नका, सर्वांनी आनंद घ्या. लग्नाला रुक्मिणी नवरी नटली. नवरी 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 नटली. कालबाई सुपारी फुटली. नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. नवरी
त्याने केल्या हो एक जाती स्वराज्य स्थापनासाठी त्याने केल्या एक जाती केल्या हो एक जाती त्याने केल्या हो एक जाती घेऊन भगवाती राज्य घडवण्यासाठी आई शिवाई आई जिजाई आई शिवाई आई जिजाई आशीर्वाद हो पाटी आशीर्वाद हो पाटी छत्रपती शिवाजी महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती दैवत छत्रपती नाम